द युनिक अकॅडमी पुणेच्या पिंपरी चिंचवड येथील ब्रँचचे उद्घाटन युनिक अकॅडमीतील मार्गदर्शक मनोहर भोळे सर आणि नागेश गव्हाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राज्यसेवा निकालामध्ये राज्यातून पहिले आलेले उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले भूषण अहिरे, डीवायएसपी सुदर्शन पाटील, डीवायएसपी सोनाली कदम आणि तहसीलदार श्रीकांत निळे या यशवंत विद्यार्थी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात यशवंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या यशाचा प्रवास कथन करून उपस्थित विद्यार्थ्यांना एमपीएससीतील निकालाबद्दल मार्गदर्शन केले। सोनाली कदम मॅडमांना विनंती करतो की त्यांनी बोलावं। सन्माननीय व्यासपीठावर आपले सर्वांचे म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके भोळे सर आणि पाटील सर आणि गव्हाणे सर, तसेच माझे यशवंत फ्रेंड आणि ते सर्व जमलेले पालक आणि त्यांचे म्हणजे माझ्यासारखेच 1-2 वर्षापूर्वी एमपीएससीचे ॲस्पिरंट्स असलेले आता जे आहेत ते सगळे फ्रेंड्स। हा एरिया तसा माझ्या ओळखीचा आहे, म्हणजे चिंचवड एरिया हा, कारण माझं कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे। त्याच्यामुळे इथं मी एकदा येऊन गेलेली आहे आणि मला माहिती आहे इथं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विषयी अनास्था खूप जास्त का आहे किंवा आहे हे, कारण म्हणजे लगेचच की बाबा IT क्षेत्रामध्ये जॉब लगेच मिळतो, इझिली मिळतो, त्याच्यामुळे ते तिकडे जातात, या क्षेत्रात येत नाहीत। मी माझी सुरुवातीला अगोदर थोडीशी म्हणजे पार्श्वभूमी सांगेन। मी माझं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, विठ्ठलवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे, जवळपास 1200पर्यंत लोकसंख्या असेल, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथून आले। म्हणजे मी या क्षेत्राकडे कसे आले तर हे पण एक असं खूप सोपं नव्हतं की बाबा म्हणजे मी माझ्या गावातली पहिली मुलगी होती जी सायन्सला पण गेलेली होती, पण याचा मला खूप जास्त आनंद होता की मी सायन्सला गेले। माझा भाऊ तो पण माझ्याबरोबर डीवायएसपी झाला। खरं तर त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं। आईवडिलांची खूप इच्छा होती की हिला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करायचं वगैरे, पण नेमकं करायचं काय, कारण फार तर मी शिक्षक झाले असते, पण मला स्वप्न बघायला कुणी शिकवलं तर मी माझ्या भावामुळे स्वप्न बघायला शिकले। तो सायन्सला गेलेला गावातला पहिला मुलगा होता, मग मी ठरवलं की नाही मलाही सायन्सला जायचं, तर त्याने सपोर्ट केला की ठीक आहे जाऊ आपण सायन्सला घालूयात। सायन्स मग माझं 11वी-12वी झालं दयानंद कॉलेजला, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं, कारण तोही इंजिनिअरिंगला गेला होता त्याच्या मागे, कारण नवीन तर काय माहीत नव्हतं। मग त्याचं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझा नंबर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला लागला, तिथं मी ENTCला होते। मग तेव्हाच भैयाचं 2 वर्षांनी मोठा असल्यामुळे तो 2011चा पासआउट, त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने UPSC करण्याचा निर्णय घेतला। तर मग तेव्हा कुठेतरी असं डोक्यात आलं की आपण पण असं काहीतरी करायला हवं। तो मला 2 वर्ष सिनियर असल्यामुळे माझं ग्रॅज्युएशन चालू असताना डोक्यात होतं की आपल्याला पण MPSC किंवा UPSC करायचं। UPSC नाही, कारण घरच्यांनी अलाउड केलं नसतं, खूप वर्ष जातील म्हणून, कारण हे कितीही म्हटलं तर थोडं अनसर्टन फील्ड आहे। त्याच्यामुळे मग म्हटलं आपण MPSC करण्याचं, तरी मग न्यूजपेपर वाचणे वगैरे कॉलेज लाईफमध्येच चालू होतं, म्हणजे जास्त काय नाही, पण न्यूजपेपर तरी मी अगदी रेग्युलर वाचायचे। मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर श्रीकांत निळेंनी सांगितलं की ग्रॅज्युएशनचं काय म्हणजे रेकॉर्ड खूप छान होतं, तसा सेम माझा अनुभव ग्रामीण भागातील होते मी, आणि एक न्यूनगंड होता, म्हणजे येत असायचं पण असं वाटायचं की अरे आपलं इंग्लिश खूप चांगलं नाही, त्याच्यामुळे उत्तर येत असून पण कधी सांगितली गेलेली नसायची, त्याच्यामुळे एक आपल्याला काही येत नाही असं असायचं। थिअरीला मला खूप चांगले मार्क्स असायचे, म्हणजे अगदी 60 अबोव्ह असायचे, पण ओरलला पूर्ण कमीच होतं, त्याच्यामुळे रेकॉर्ड खूप कमी असायचं। पण एक विश्वास होता की नाही मी माझ्यामध्ये तेवढं कॅलिबर आहे की मी काहीतरी करू शकते म्हणून। भले माझे इंजिनिअरिंगचे मार्क्स माझं असतील की मी कोण आहे ते ठरवू शकत नाहीत, ते भले एक शिक्का लागला असेल की एवढे मला मार्क्स आहेत, पण मला माहिती ना मी काय करू शकते। त्याच्यामुळे मग मी कॅम्पसला तर सिलेक्शन झालेलं नव्हतं, कारण सेकंड इयरला मला मार्क्स खूप कमी होते, ब्रांच चेंज केलेली होती, त्याच्यामुळे मग सेकंड इयरला मार्क्स कमी आल्यामुळे ओव्हरऑल सगळंच रेकॉर्ड कमी झालं। लास्ट इयरला खूप चांगले मार्क्स पडले, पण थर्ड इयर नंतर कॅम्पस सिलेक्शन असं झालं नव्हतं। मग ठरवलं की आपल्याला MPSC करायचं आहे, इकडे येऊन आपण करूयात। आणि भाऊ पण ऑलरेडी होता, UPSC करत होता, त्याने इंटरव्ह्यू दिलेले होते UPSCचे, आताही तो चौथ्यांदा आहे इंटरव्ह्यूला, 27 तारखेला त्याचा इंटरव्ह्यू आहे UPSCचा। त्याच्यामुळे घरच्यांनी जास्त विरोध नाही केला की बाबा ठीक आहे हिला पाठवूया, म्हणजे ते पण माझं ग्रॅज्युएशन 13ला झाल्यानंतर 6 महिन्यांनी मी 6-7 महिन्यानंतर MPSCचा अभ्यास करायला आले। तोपर्यंत त्यांचं नाहीच होतं की नाही किती वर्ष लागतील, आणि हा भैया इतका हुशार असून पण
त्याचं होत नाहीये सिलेक्शन, तुझ्यावर तर आमचा बिलकुल विश्वास नाहीये की तू ग्रॅज्युएशनला एवढे कमी मार्क्स पडलेले आहेत की आता आमचा कसाच विश्वास नाही की तू करू शकशील म्हणून. पण तरी पण भैयाच्या मागे लागून की बाबा सांग तू. मग 2-3 महिने घरी सांगितलंच नव्हतं की मी MPSCचा अभ्यास करायला आले म्हणून. घरी सांगितलं होतं की ही जॉब शोधण्यासाठी आलेली आहे. मग शोधले मग घरचे सारखे विचारायचे की झालं लागला का नाही हिला जॉब, लागला का नाही जॉब. मग 3 महिन्यानंतर मग आईच मध्ये कंटाळून की तिला MPSC करू दे, जॉब काय लागणार नाही. मग भैयाने सांगितलं की हा ती MPSCचा अभ्यास करते म्हणून, जॉब काय सर्च करत नव्हतं. म्हणजे असं की घरच्यांनाही सांगितलेलं नव्हतं. मग 2014ला मी अभ्यासाला आले, खूप अभ्यास केला. म्हणजे शेवटी अभ्यासाशिवाय पर्याय नाही या फील्डमध्ये. कुठलीही गोष्ट शॉर्टकटने काही मिळत नव्हती, म्हणजे मिळत नाहीच. आणि मला प्रॉपर गायडन्स होता. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मी कुठले क्लास केलेले नाहीत, पण क्लास केलेले नाहीत कारण मला प्रॉपर गायडन्स होता. पण प्रत्येकालाच तो गायडन्स मिळतो असं नाहीये, कारण कुणीतरी सांगणार हवं असतं. मग खूपदा असं होतं की योग्य मार्ग नाही मिळाला तर भरकटत जातं, त्याच्यामध्ये 1-2 वर्ष जातात. तर तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स कोणी नसेल तर क्लासेस म्हणजे मी म्हणेन की जॉईन करा. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल की कसा अभ्यास करायचा. ऍटलिस्ट सुरुवातीला तरी तुम्ही क्लासेस लावा, त्याच्यानंतर आपण कुठले बुक्स वगैरे वाचतात ते सांगतात, वाचू शकतो. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर तुमच्यावर म्हणजे काही करायचं आहे की नाही. मग मला प्रॉपर गायडन्स असल्यामुळे मी काही कुठले क्लास केलेले नव्हते, भैयाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत होते. मग 1 वर्ष अभ्यास केला. STAची एक्झाम दिली होती 2015ची. राज्यसेवेची पण खूप सिरियसली अभ्यास करून दिली होती, पण माझी प्री काही क्लिअर झाली नव्हती, 1 मार्काने राहून गेली. परंतु STAचा स्कोर आल्यामुळे मी STAचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. STA म्हणून गेल्या वर्षी माझं सिलेक्शन झालं होतं सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून. आणि मग नंतर गेल्या वर्षीची प्री दिली. मी आणि माझ्या भावाने गेल्या वर्षी ठरवलं होतं की त्यावेळेसचा खूप चांगल्या जागा आहेत तर खूप चांगली पोस्ट म्हणजे क्लास 1 पोस्ट काढायची. तो पण UPSC करत होता, पण 3 वेळा इंटरव्ह्यू देऊन पण त्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं. आणि तो MPSC कधी करत नसायचा, तर त्याने ॲज अ प्लॅन B MPSC ठेवला होता की प्लॅन B म्हणून, जर इकडे होत नाही तर मग ह्यावेळेस MPSC सिरियसली करायची. आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. आम्हाला अभ्यासामध्ये म्हणजे खूप अभ्यास करावाच लागतो, खूप जास्त अभ्यास केला. अगदी डिस्कशनचा आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये तुम्ही म्हणजे करत असाल तेव्हा डिस्कशन पण करा, असं मी सांगेन की अभ्यास म्हणजे एक ठराविक लेवल, अगदी सुरुवातीला डिस्कशनला घेऊ नका. तुमचा अभ्यास काहीच नाही आहे आणि तुम्ही सुरुवातीला डिस्कशन करताय, हे पण काय बरोबर नाही आहे. एक तुमची लेवल की हा आपला अभ्यास झाला आहे आता तर आपण डिस्कशन करू शकतो तसं. आणि मग आम्ही डिस्कशन करून तेव्हा ठरवलेलं होतं की सिलेक्शन होणार आहे, पण एवढं पण नव्हतं ठरवलं की दोघांना एकच पोस्ट, म्हणजे असं नव्हतं वाटलं की दोघांना एकच पोस्ट मिळेल आणि म्हणजे एवढं कौतुक होईल असं पण नव्हतं वाटलेलं. मात्र आमच्या कष्टाचा चीज झाला असं आम्हाला वाटतं. आणि भोळे सरांशी संबंध तर इंटरव्ह्यूच्या ग्रुपच्या वेळेस आला की सरांचं खूप नाव होतं, म्हणजे मला काय माहीत नव्हतं, पण भैयानेच सांगितलं की सरांकडे जा इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी वगैरे, कारण माझी पहिलीच मेन्स होती आणि त्यामुळे इंटरव्ह्यू वगैरे काय त्याचा संबंध नव्हता जास्त, म्हणजे कधी बोलणं वगैरे झालं, कारण कॉलेजला पण काय मी इंटरव्ह्यू दिलेले नव्हते. त्याच्यामुळे मग सरांकडे आले. म्हणजे तेव्हा मग माझा युनिक अकॅडमीशी संबंध आला की कसं काय. तर सरांनी आम्हाला आमचा खूप छान ग्रुप झाला. आमचं कोणी ओळखीचंही नव्हतं इथं, म्हणजे माझ्या तर कोणीच ओळखीचे नव्हते अधिकारी वगैरे, हे सगळे. नंतर आमची खूप चांगली यांच्याशी ओळख झाली. इंटरव्ह्यूला पण खूप फायदा झाला म्हणजे मला मार्क्स कमी आहेत इंटरव्ह्यूला, पण फायदा मेंटली खूप म्हणजे खूप झाला, कारण मला DYSP व्हायचं होतं आणि माझ्या घरच्यांचं पूर्ण विरोधात होतं की नाही तू DYSP नाही प्रेफरन्स द्यायचा, तू DC किंवा तहसीलदार द्यायचं. आणि सर फक्त माझ्या बाजूने होते की सोनाली तू DYSP दे, पहिला प्रेफरन्स DYSP दे. मी घरी सांगतो, तुझ्या भावाला सांगतो, त्याला एकदा घेऊन ये. परंतु मी सरांना काय भावाला भेटवलं नाही आणि आमचे प्रेफरन्सेस दिल्यानंतर मी सरांना भेटवलं माझ्या भावाला. तर तो बोलला सर मी तुम्हाला अगोदर भेटलो असतो तर कदाचित तिला मी पहिला प्रेफरन्स DYSP द्यायला लावला असता. मग आम्ही पुन्हा चेंज होतोय का नाही ते पण बघितलं, तर नेमकं ह्याच वर्षीपासून ती पद्धत बंद झाली की ऐनवेळी चेंज करता येत नाहीत प्रेफरन्सेस. मग आता पूर्ण नशिबावर ठेवलं होतं की जे होईल ते होईल आता DYSP, कारण माझे मार्क्स असे होते, खूप जास्त मार्क्स होते, त्याच्यामुळं ॲव्हरेज थोडेसे जरी मार्क इंटरव्ह्यूला आले 50पर्यंत तरी मी तहसीलदार झाले असते. त्याच्यामुळे मार्क्स खूपच कमी आले तर मला DYSP मिळणार होतं. मग सर म्हणायचे नेहमी की तुला इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क्स येणार आहेत तर तू DYSPच होणार आहे, हे फिक्स आहे. मग सरांना मी म्हणे सर तसं नका म्हणू, म्हणजे खूपच कमी आले तर मी अगदी लिस्टच्या बाहेर नाही म्हणे सर तुला इंटरव्ह्यूला कमीच मार्क्स येणार. त्यामुळे मला मनात असं वाटायचं की मला खरंच इंटरव्ह्यूला मार्क कमी येतील का बरे, आणि झालं तसंच. इंटरव्ह्यूला मला खूप कमी मार्क्स आले आहेत. म्हणजे मी पहिली अशी आहे की इंटरव्ह्यूला मार्क कमी येऊन पण खुश आहे खूप की बाबा मला मनासारखी पोस्ट मिळाली. आणि घरचेही खुश आहेत कारण त्यांच्या इच्छेनुसार मी माझे प्रेफरन्सेस दिलेले होते, त्यांना जे हवं आणि शेवटी मला पाहिजे ती मिळाली. खुश आहे मी. आता मी म्हणजे मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी सांगेन की मी ग्रामीण भागातील होते त्यामुळं मुलींना शिकवत नव्हते, पण इथं तुम्ही शहरातले आहात, पालक तेवढे सुज्ञ आहेत की मुलींना शिकवतात. तर
मी म्हणेन की त्यांना तुम्ही म्हणजे प्रोत्साहित करा शिकवण्यासाठी. आणि कुठल्याही गोष्टीला म्हणजे सातत्य हवं तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये, सातत्य पाहिजे. तुम्ही जी पुस्तकं वाचता ती योग्य म्हणजे अगदी व्यवस्थित, कारण बाजारामध्ये खूपच जास्त बुक्स आहेत, अगदी कुठलेही थातरमात्र अगदी छोटे छोटे जे मेन्स ही दिलेले नसते आणि कुठलीच एक्झाम दिलेली नसते तेही बुक्स काढतात. तर तुम्ही ठरवा की कुठल्या क्लासचे असतील किंवा कुणाचे बुक्स रेफर करायचे. उगाच हा म्हणतोय म्हणून हे बुक्स घेण्यापेक्षा एक चांगलं म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल तर ऑलरेडी समजा आता पोस्ट आम्ही असो किंवा आणखी कुणीतरी क्लास घेणारे वगैरे असतील चांगले मोठे असणारे, त्यांना विचारा की कुठले बुक्स वाचायचे, कुठले घ्यायचे. आणि सोर्स तुमचा खूप लिमिटेड ठेवा बुक्सचा, म्हणजे खूप जास्त बुक्स वाचण्यापेक्षा ठराविकच वाचा, तीच खूप चांगली वाचा. आणि जास्तीत जास्त भर म्हणजे मी MPSC साठी तर सांगेन की तुम्ही स्टेट बोर्डचे बुक म्हणजे बेसिक तुमचं 10वीपर्यंत चांगलं असणं खूप गरजेचं आहे. बेसिक जर नसेल तर पुन्हा अडकून राहतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्डची बुक्स असतील, NCERTची बुक्स असतील, हे अगोदर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करा. सातत्य म्हणजे पहिल्या वर्षी यश नाही मिळत लगेचच, दुसऱ्या वर्षी पण नाही मिळत तर खचून नाही जायला पाहिजे. आता आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांचं असं असतं की म्हणजे माझंही सांगते मी, पेशन्सच नसतो आपल्यामध्ये. ती इंजिनिअरिंगची सवय लागली असते, लगेच रिझल्ट येतात, लगेच तो 1 महिना अभ्यास वगैरे. तर पेशन्स हवा तुमच्याकडे, म्हणजे पेशन्स नसेल तर तुम्ही इकडं टिकूच शकणार नाही. कारण वर्षभर एक्झाम असतात. मी माझी STHची एक्झाम तर सांगते, 1 फेब्रुवारी 2015ला मी प्री दिली होती, मेन्स दिली 18 ऑगस्टला आणि रिझल्ट माझा आला 1 मार्च 2016ला. जॉईनिंग आलं 5 डिसेंबर 2016ला, मी जॉईन झाले 1 फेब्रुवारी 2017ला. किती वेळ गेला त्यामध्ये, तेवढा पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे लगेच म्हणजे मिळणं शक्य नाही हे. आता हे आमचं STHचं राज्यसेवेचं पण जॉईनिंग पण खूप उशीर आहे. तर तुमची तयारी पाहिजे की मी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष मेहनत करेल, अभ्यास करेल. फक्त आपण आपले 100% द्यायचे अभ्यासामध्ये की फळाचं. म्हणजे मी माझं असं आहे की अपेक्षा नाही करायची, मी माझा 100% दिला अगदी बाय किलिंग इन्स्टिंक्ट. म्हणजे मला मनापासून करायचं आहे ना ते मी करेन, ते आपोआप मिळूनच जातं. म्हणजे ते आहे ना की अल्केमिस्ट सांगितलं की तुम्ही कुठल्याही गोष्टीला अगदी मनापासून जर तुम्हाला पाहिजे असेल ना ती गोष्ट कशीही ती तुम्हाला मिळतेच. फक्त तुम्हाला ती मनापासून मिळाली पाहिजे. की कुणीतरी म्हणतंय किंवा घरचे फोर्स करतायत म्हणून किंवा बाबा माझे मित्र करतायत म्हणून जर तुम्ही करत असाल तर नाही, ते शक्य नाहीये. तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे, ते तुम्हाला मिळूनच जाईल. स्टडीवर चांगला फोकस करा. आणि मी एवढंच म्हणजे शेवट सांगताना मी सांगेल की म्हणजे मी माझ्या आईला नेहमी काळजी असायची की सांगितलं मी माझ्या गावातली पहिली मुलगी होते की जी बाहेर शिकायला आली असायची. ग्रामीण भागात आमच्या मुलींना शिकवत नाहीत, म्हणजे आमच्या इथे नंबर्स पहिले येतात मुलींच्या सगळ्या पण शिकवत नव्हते. तर त्यामुळे तिला नेहमी काळजी असायची की ही व्यवस्थित शिकेल की नाही, म्हणजे की काय म्हणजे बाबा आपलं एकदम तिचा विश्वास होता की म्हणजे सार्थ ठरवेल की नाही. मला आज आनंद आहे की मी तिचा विश्वास खूप सार्थ ठरवलेला आहे. आणि म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये आनंद बघून मला आज खूप छान वाटतं की तिने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. आज मी तिला इतका आनंदी केलेला आहे किंवा माझ्या आईवडिलांना असेल तर खूप छान, म्हणजे ती फिलिंग खूप मस्त आहे. आणि मला पालकांना पण एवढं सांगायचं आहे की मुलींना कमी लेखू नका किंवा त्यांना असं दुय्यम दर्जा देऊ नका की मला मुलालाच फक्त आपल्या हे करायचं शिकवायचं आहे, मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, असं नाही. म्हणजे मुलीही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थित चांगलं काम करू शकतात. संधी द्या त्यांना, कारण संधी मिळत नाहीत म्हणून ते पुढे गेलेले नसतात. तुम्ही जर संधी दिल्या तर त्या मुलापेक्षा जास्त चांगलं नाव मोठं करतीलच. आणि अशा आपल्या इथे भरपूर उदाहरणं आहेत की मुलींनी खूप म्हणजे चांगलं प्रत्यक्ष फील्डमध्ये काम केलेलं आहे. अगदी म्हणजे आता आपल्या पंतप्रधानच घेतल्या इंदिरा गांधी, त्यांनी खूप चांगलं काम म्हणजे पंतप्रधानच होते देशाच्या त्या डायरेक्ट. किंवा आता SBIच्या अध्यक्ष असतील अरुंधती भट्टाचार्य किंवा पेप्सिकोच्या अध्यक्ष इंदिरा नूई वगैरे आहेत ना, म्हणजे करतायत चांगलं काम त्या फील्डमध्ये अगदी. तर तेवढं सांगेन की तुम्ही मुलींना शिकवा, मुलींना प्रोत्साहित करा शिकण्यासाठी. त्या तुमचं नाव नक्कीच मोठे करतील. कारण मुलं अशी नाव म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षाच केली जाते की त्यांचं नाव मोठं करावं. पण तुमचं नाव जेव्हा घेतील, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचं प्रोत्साहित कराल, तिचं नाव जेव्हा मोठं होईल तेव्हा आपोआपच आईवडिलांचं नाव घेतलं जाईल की तुम्ही म्हणजे मुलींना शिकवलं. तर मी माझं म्हणजे एवढंच बोलून मनोगत संपवते. फक्त शिक्षण घेऊन मोठा होतो पण तो ऐकत नाही. तो म्हणतो नाही पप्पा म्हणजे फिरायचंच आहे, माझं स्वप्न नाही, त्यासाठी मी वाटतं ते काही केलं. त्याचे पप्पा म्हणतात बघ पहिली गोष्ट आपल्याला पैसा नाही आहे, आणि दुसरी गोष्ट जर तुला फिरायचं असेल तर त्यात मेंढपाळ व्हावं लागेल, काहीतरी फिरत असतात, या प्रदेशातून त्या प्रदेशात जात असतात. तर शेवटी तो निर्णय हा घेतो की तो पप्पांना म्हणतो की नाही मी मेंढपाळ होईल, आणि तो मेंढपाळ होतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करतो. गोष्ट सांगायचं तात्पर्य हे आहे की स्वप्न तुम्ही जे पाहतात, जे स्वप्न तुम्ही पाहतात त्यासाठी निवडला गेलेला मार्ग कितीही अवघड असला
तरी तडजोड मात्र करू नका. तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मार्गावर झोकून द्या स्वतःला आणि आत्मविश्वास ठेवून परिश्रम करून त्या स्वप्नापर्यंत स्वप्नपूर्तीसाठी जा. आता विश्वास कसा ठेवावा त्या स्वप्नावर आहे, तर आपल्याला इतिहास बऱ्याचशांना माहिती आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना समुद्रात त्यांनी उडी घेतली, त्यानंतर ते फ्रान्सच्या बाउंड्रीवर गेले, तिथून त्यांना पकडून परत भारतात आणलं, त्यांच्यावर खटला भरवला गेला आणि त्यांना जवळजवळ 30 ते 35 वर्षाची शिक्षा सुनावली गेली, जी की 1961 पर्यंत काहीतरी होती. तर कोर्टामध्ये सावरकरांनी सवाल केला की तिथपर्यंत तुमचं सरकार टिकेल काय, तर हा त्यांचा विश्वास होता ते करत असलेले त्यांच्या कार्यात. तर असा विश्वास तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नावर आणि त्यासाठी करत असणाऱ्या मेहनतीवर ठेवा. दुसरी गोष्ट, एमपीएससी याबद्दल आपण जेव्हा बोलतो की एमपीएससी काय आहे, तर एमपीएससी हे क्षणात मिळणारे यश नाही आहे. त्यासाठी खूप खडतर प्रवास पण असतो. काहींना लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. ते प्रत्येकाच्या नियोजनावर, प्रत्येकाच्या अभ्यासावर अवलंबून असतं. आणि एमपीएससी हा एक प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये प्रवास म्हटलं की त्यामध्ये ऍक्सिडेंट आला की आपला जो रोडवर होतो त्यामध्ये शारीरिक जखम होते, एमपीएससी आला की मानसिक जखम होते. कारण की 1 वर्ष जातं आपलं आणि पुढच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी परत 1 वर्ष आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर हे अभ्यास करताना एक पेशन्स जे असतं ते पेशन्स प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अपयश आलं तरी खचून जाऊ नका. त्या अपयशावर किंवा आपण काही चुका केल्या आहेत त्या चुका परत सुधारण्याचा प्रयत्न करून पुढच्या परीक्षेकडे वाटचाल करा. मी साधारणतः एका छोट्या खेड्यातून जरी आलेलो असलो तरी त्या गोष्टीचा मी कधी न्यूनगंड केला नाही की बाबा आपण खूप छोट्या खेड्यातून आलोय, इतकं मोठं अधिकारी म्हणून आपल्याला शक्य आहे किंवा काय. तर बऱ्याचशा जणांनी रिझल्ट लागल्यानंतर मला विचारलं की त्यातून प्रेरणा काय आहे, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा ते अभ्यास करायची ती प्रेरणा कुठून मिळायची. त्यांना एकच उत्तर द्यायचं की बाबा ज्यावेळेस आपल्या आईवडील तुम्हाला सांगत असतात की अभ्यास करा किंवा मेहनत करा, स्वतःच्या पायावर, त्यावेळेस फक्त त्यांच्या डोळ्यामध्ये पहा, प्रेम, आपुलकी, भावना आणि प्रेरणा सगळं एकाच ठिकाणी मिळेल. आई माझी शिक्षिका आहे, तर साधारणतः सकाळची जर शाळा असली 7 वाजेची, 40 किलोमीटर एका बाजूने आणि 40 किलोमीटर दुसऱ्या बाजूने, 80 किलोमीटर दिवसाला अपडाऊन करते आहे. सकाळी 7ची जर शाळा असली तर तिला किमान 3 ते 3:30 वाजता सकाळी उठावं लागतं. स्वयंपाक करून 5-5:30 ला ती घरातून निघते. ज्यावेळेस उजाडलेली नसते ती घरातून निघते आणि 7च्या शाळेला 5:45 दरम्यान घेतलं असते. जर ती इतक्या एकनिष्ठपणे तिचं काम करू शकते तर मला सारखं वाटायचं ती जर तिथे एकनिष्ठ काम करते तर मी किमान 7 वाजता उठून 8 वाजता लायब्ररीत का जाऊ शकत नाही. जर मी 8 वाजता लायब्ररीत गेलो, 8 ते संध्याकाळी 6 म्हणा किंवा 8 म्हणा, दिवसाला 12 तास, त्यातले 2 तास थोडासा वेळ जेवणाचा किंवा आरामाचा सोडला तर किमान 10 तास अभ्यास आपण बसून का करू शकत नाही. हीच प्रेरणा मला होती की जर आई आपली सातत्य आहे तर आपण सुद्धा सातत्य ठेवलं पाहिजे. आणि तिची मेहनत करते, त्या मेहनतीचं किंवा वडील शेती करतात तर ते मेहनत करतायत आपल्यासाठी, त्यासाठी जे आपल्यासाठी जे परिश्रम घेत आहेत त्यांची परतफेड आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने तरी केली पाहिजे. एमपीएससीचा अभ्यास करताना आपण बऱ्याच वेळेस फक्त परीक्षा म्हणून त्याचा अभ्यास करू नका, तर सामाजिक गोष्टी ज्या आहेत, सामाजिक घटना आहेत, त्यांच्याशी एकरूप होऊन अभ्यास करा. म्हणजे जे आपण अधिकारी म्हणून बाहेर पडू त्यावेळेस समाजासाठी सुद्धा आपण खूप काही द्यायला लागतं. म्हणजे आपण समाजासाठीच अधिकारी म्हणून बाहेर पडत असतो. असंच एमपीएससीला मेन्सचा अभ्यास करत असताना मी लोकसत्ता पेपर वाचत होतो. त्यामध्ये एक श्रीभ्रूण हत्येवर एक आर्टिकल आलं आणि ते वाचत असताना भरपूर गोष्टी मग मनात येऊन गेल्या की श्रीभ्रूण हत्या म्हणजे आपण 21व्या शतकात जरी जगत असलो तरी आपले विचार किंवा आजची जी परिस्थिती आहे ती साधारणतः 17-18 शतके इतकीच मागासलेली आहे असं मला त्यावेळेस वाटलं. आणि त्यातून एक म्हणजे काहीतरी मनातल्या भावना फक्त बाहेर आणणार म्हणून मी कवितेची रचना केली. ती कविता तुम्हाला ऐकवतो की माणसाचा माणूस माझा चोरून कोणी नेला, सांगणारे देवा तुझा दगड कोणी केला. आई म्हणतात जिला आता माया नाही तिला, पोटच्या गोळ्यालाही जन्म नाही दिला. बापालाही हवा होता वंशच आहे जीवा, सांगणारे देवा तुझा दगड कोणी केला. तर अशी छोटीशी कविता, याचा मला जो फायदा झाला तो फायदा मेन्ससाठी झाला. म्हणजे साधारण 3 कडव्याची कविता मी मेन्सला जो निबंध येतो त्या निबंधामध्ये पहिला पॅरेग्राफ त्याचं स्पष्टीकरण, दुसरा पॅरेग्राफ त्याचं स्पष्टीकरण, चौथा पॅरेग्राफ त्याचं स्पष्टीकरण, या पद्धतीने ते स्पष्टीकरण देत राहिलो. आणि जो आपण सामाजिक अभ्यास किंवा समाजाला धरून जो अभ्यास करत असतो तो अभ्यास परीक्षेत सुद्धा आपल्याला कामा येतो. तर याचं हे एक माझ्यासाठी छान उदाहरण होतं.
आता बऱ्याच वेळेस गावातले लोक म्हणायचे आम्हाला की आमचं जे घर आहे मागच्याच महिन्यामध्ये सर आमच्या घरी येऊन गेले धुळे सर, त्यांनी सुद्धा पाहिलं ते एक नॉर्मल घर आहे आमचं, म्हणजे मागच्या हिंदी आणि पत्र टाकलेलं आहे. पण आईवडील जे कमवत होते तो खर्च सगळा माझ्यावर करत होते. पुण्यात होतो, राहण्याचा खर्च, मेसचा खर्च, सगळा खर्च लागत होता. तर हा खर्च ते सगळे इकडे करत होते. त्यामुळे बरेच दिवस झाले घर तसंच पेंडिंग होतं बांधायचं. बरेच लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही घर का बांधत नाही, किंवा मुलाचं आता इंजिनिअरिंग झाले तर तुम्ही घर का बांधत नाहीये, किंवा बांधून घ्या घर. तर आईवडील त्यांना सांगायचे की नाही आमची बिल्डिंग पुण्याला बनते. तर ते बोलले की पुण्याला कशी बिल्डिंग बनते तुमची, तर ते सांगायचे की नाही आमचा मुलगा पुण्याला शिकतोय. आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो की DYSC मध्ये निवड झाल्यानंतर आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात माझी पोस्टिंग होईल, आणि ज्याही जिल्ह्यात पोस्टिंग होईल तिथे 36 घरं, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात 36 घरात माझी वाट पाहत आहे. ही बिल्डिंग माझ्या एवढी माझ्यासाठी बांधली. आभार व्यक्त करतो. ग्रामीण भागाचं जरी आता तुम्ही सगळे जे शहरातलेच आहात बऱ्यापैकी, पण ग्रामीण भागातून ज्यावेळेस मुलगा येतो त्याला खूपच न्यूनगंड असतं त्याच्या मनात की संवाद कसा साधावा, किंवा एकदम फॅशनेबल मुलं असतात. पहिल्यांदा मी जेव्हा फर्ग्युसनला आलो जीन्स पॅन्ट सुद्धा नव्हती, साधी आपली पॅरल पॅन्ट घातलेली होती. त्यानंतर जीन्स पॅन्ट, टॉप, स्कर्ट घातलेल्या मुली पाहिल्यानंतर काय कळत नव्हतं, म्हणजे नेमकं म्हणजे एकदम असं भांबवून गेलेली अवस्था होती. तर 12वी असताना साधारण पहिल्यांदा मॅगडीमध्ये जाण्याचा एक एक्सपिरियन्स आला. त्यावेळेसचा अनुभव असा होता की मित्र बोलला की चला आपण मॅगडीमध्ये जाऊ. तर सुरुवातीतून होती मॅगडी म्हणजे काय, कारण की तो पूर्ण मॅकडॉनल्ड्सच म्हणत नव्हता. मॅगडी म्हणजे काय माहित नव्हतं त्याला. म्हटलं मॅगडी म्हणजे काय, तो बोलला बर्गर भेटतो. म्हटलं बर्गर म्हणजे काय, तो बोलला की तू चल आधी तिथे गेल्यानंतर पहा म्हणजे कळेल तुला. तिथे आम्ही जेम रोडच्या इथे गेलो मॅकडॉनल्ड्सला. तो काउंटरवर उभा राहिला आणि ऑर्डर देत होता प्रत्येकाची. त्यांनी मला विचारलं तुला काय घ्यायचं, मला ती लिस्ट पाहून नावच वाचता येत नव्हती पहिला मुद्दा. मग त्याचे भांबावली एक परिस्थिती असते. परंतु जो न्यूनगंड आपल्याला असतो की ज्या अधिकारी झाले खूप अभ्यास केला, आपल्याला जमेल की नाही, हे न्यूनगंड काढून फक्त चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा, आणि म्हणजे यशाच्या दिशेने जा. शेवटी जाताना माझी एक कविता आहे ती मला ऐकून दाखवतो मी. हरलो म्हणून थांबू नकोस, युद्ध अजून संपले नाही, जिंकण्याची आस मध्ये ठेव, तू अजून जिंकलेला नाहीस. अडचणी या येते किती श्वास घेण्यात थांब जरा, अडचणी या येते किती श्वास घेण्यात थांब जरा, ध्येय तुझे उंच किती अडचणींना सांग जरा. घेतला असा हाती असा अर्ध्यावरती सोडू नकोस, घेतला असा हाती असा अर्ध्यावरती सोडू नकोस, जिंकण्याची आस मध्ये ठेव, तू अजून करू नकोस. शेवटी आपण फक्त एवढंच सांगेल की सगळ्यांनी हार्डवर्क करा. MPSC एक क्षेत्र खूप चांगलं आहे, त्यामध्ये तुम्हाला सामाजिक सोशल स्टेटस तर मिळेलच, परंतु समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जी एक संधी तुम्हाला मिळते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. त्या प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग तुम्हाला करून देता येतो, किंवा समाजासाठी जे आपलं देणं लागतं ते आपण देऊ शकतो. आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने अधिकारी बनवून एक जे आपण म्हणतो की स्टेटस किंवा नाव कमवण्याची संधी आहे ती तुम्हाला तिथे मिळते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर मी श्रीकांत यांना विनंती करतो, त्यांनी मनोगत सन्मान्य व्यासपीठावरील सर्व यशस्वी मान्यवर, तसेच योग्य क्षेत्रातील असं व्यक्तिमत्व ज्यांचा संबंध अभ्यास करण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंत येतो असे मनोहर भोळे सर, गव्हाणे सर व सर्व इथे जमलेले भावी अधिकारी. आज खूप आनंद होतो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये होतो पण कधी आलो नव्हतो, कधी संबंधच आला नाही आपण आज आलो. पण काय माहीत तिथं जागा खाली होती, आपण त्या इंजिनिअरिंगला पुण्यात आलो आणि आयुष्याचीच पोकळी भरून गेली. इथं आल्यानंतर 52% आलो, गावातून कधीच बाहेर आलो नव्हतो. विशेष सांगायचं म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पण MSCIT केली नव्हती. त्याच्यामुळे सिंहगडला आलो. पहिल्याच दिवशी आल्यानंतर सर्व इंग्लिशमध्ये बोलत होते, त्याच्यामुळे मी 4-6 महिने कोणाला बोलत नव्हतो, चुपचाप बसायचो. प्रॅक्टिकल असायचे दररोज एक, पण बुडवायचं. त्याचं कारण हा होतं की पहिल्या दिवशी गेलो तेव्हा मित्राला म्हणलं जरा ऑन करून देणार आहो, कसं करायचं ऑन. मग इंजिनिअरिंग करत करतच घरच्याला म्हणलं काय होणार नाही आपल्याने असं. तर घरचे म्हणले काय नाही, आपण मागं नाही यायचं, तू लढत राह फक्त. मग तिथं डोकं लावलं, MSCIT केली इंजिनिअरिंग करत करत. पण इथं पण गावाकडले गुण जात नव्हते. कुठं सामाजिक उपक्रम राबवायचा, गणपती बसवायचा, स्वच्छता मोहीम,
कुठं संघटना असं काम करत होतो. पण तेवढ्यातच कसं होतं माहिती आहे का, ते पूर्वी बी सांगितलं की माझ्या घरचे सामाजिक कार्यकर्ते होते. परिस्थिती जेमतेम असायची, पण कोणाचंही काम निघालं की निघायचे कुठं तहसीलला, जिल्हा परिषद कार्यालयाला, कुठं दवाखान्यात, आणि आल्यावर सांगायचे की बा आम्ही एका संघ जातो, तुम्हाला एका जागेवर बसून हजाराचे काम करायचे, त्याच्यासाठी अधिकारी व्हायचं. आणि अधिकारी म्हणजे कसं तर खूप दूरची गोष्ट व्हायची. गावात एसटीच येत नसल्यावर अधिकारी येणं दूरची गोष्ट होती ना. अधिकारी हा प्राणी बघितलाच नव्हता गावात. त्याच्यामुळं तेव्हा घरचे काहीतरी वेगळं सांगतात जे आपल्याला माहीत नाही वेड्यासारखं, म्हणून सोडून द्यायचं. पण ती गोष्ट इंजिनिअरिंगला आल्यानंतर जेव्हा गल्लोगल्ली लाल दिव्याच्या गाड्या बघत होतो किंवा अधिकारी बघत होतो, असे कुठं कार्यक्रम असला की यायचो, मग कळालं हा अधिकारी हा आहे का, आपल्या घरचे म्हणत होते ते. त्याच्यातच निर्णय घ्यायचा होता, कसं तरी इंजिनिअरिंग होत होती किंवा MPSC करायची का प्लेसमेंट. त्या टाईमलाच घरच्यांनी सांगितलं की बा जाऊ दे, नको तू प्रायव्हेटमध्ये नको, जॉब करू नको, त्याच्याबरोबर MPSCचा निर्णय घे. ते कठीण परिस्थिती होती, कारण 2013-14 असं वर्ष होतं, गावाकडे दुष्काळ होता, काही बॅकअप नव्हतं. तरी काही मित्र म्हणायचे नाही जाऊ दे श्रीकांत, आम्ही पोटाला चिमटा देऊन थोडीफार तुला पैसे देतो, कर MPSC. काही म्हणायचे जवळचे मित्र आणि ते म्हणायचे नाही MPSCचा काही भरोसा नाही, तू जाऊ दे इथंच नोकरी बघ. पण मी विचार केला कोणताही निर्णय चुकीचा नाही किंवा बरोबर नाही म्हणलं ते आपल्या प्रूव्ह करण्यावर आहे. आपण MPSCचा निर्णय हा बरोबर आहे हा प्रूव्ह केला तर सगळेच म्हणतील नाही भारी झालं, इंजिनिअरिंग सोडून तो MPSC आला. हा असा प्रवास होता. MPSC क्षेत्रात निर्णय घेतला, तिथं कुठं 52% पडले होते. इंजिनिअरिंगला दररोज बॅक असते, पर सेमिस्टरला असायचा. पण ज्या दिवशी MPSCचा निर्णय घेतला, एवढं मोठं जुगार घेतलं की त्या दिवशी ठरलं नाही गड्या, आता आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे हा प्रूव्ह करायचा. आणि तसंच झालं. इथं MPSC आलो, युनिक अकॅडमीचा परिवाराचा सदस्य बनलो, क्लास वगैरे झाला. पण क्लास झाल्यानंतर मला आठवतं की 2015 पासून कोणती प्री मेन्स इंटरव्ह्यू कुठं फेल झालोच नाही. मी देत असायचो, प्री पास व्हायचो, सगळ्या मेन्स द्यायचो, इंटरव्ह्यूपर्यंत जायचं. 1-2 वर्ष जागा निघत नव्हते, त्याच्यामुळं 5, 10, 15 अशा जागा असायच्या. शेवटपर्यंत पोहोचायचो पण पोहोचत नव्हतो. तेवढ्यात भोळे सरचा कॉन्टॅक्ट होताच. गेले 6 महिने झालं. भोळे सर सपोर्ट द्यायचे, काय नाही होईल तुझं, कर, यावर्षी तर नक्कीच होईल. कारण मला माहिती आहे, मी आल्याच क्लास झाला 2014लाच PSIचे आल्याला 6 महिन्यात MPSC क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो. पण बॅड लकनं माझं नशीब चांगलं होतं, त्यावेळी मी PSI झालो नव्हतो. कारण PSI झाला असतं तर वेळ भेटला नसता, PSIच राहिला असतं, जे आज एवढं यश बघायला भेटलं नसतं. इथं क्लास केल्यानंतर अभ्यास सुरुवात केली. पण एक खासियत होती की बाब कुठे गेलं तर माझा एक लोक जातात तिकडे जायचंच नाही, आपण आपलाच मार्ग आडकाठी राहायची जिथं आपल्याला आवडते तिथं. किंवा कुठे न्यूजपेपर जरी वाचताना सगळे मुलं काय करायचे, लगेच नोट्स काढायचे न्यूजपेपरच्या, जसं न्यूजपेपरवाल्याने दिले तसं 2 पेज भरायचे. पण न्यूज पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, मी माझाच एक ओपिनियन ठेवायचा. त्याच्यावर एक आठवतं की मला आत्ता उदाहरणार्थ जल्लीकट्टूच्या खेळाबद्दल विचारलं होतं. सगळे त्या दिवशी 20 जानेवारीला जल्लीकट्टूच्या खेळाबद्दल सगळ्या पेपरवाल्यांनी न्यूज चॅनल निगेटिव्ह दाखवत होते. पण मी तिथं सांगितलं की हा भारतीय परंपरेचा भाग आहे, खेळ राहायलाच पाहिजे म्हणलं की फक्त याच्यातली हिंसा काढा. आणि खूप पॅनलला MPSCच्या पॅनलला खूप आवडलं. नाही तर एकदम मी आपलं गावाकडल्यासारखं बोलत होतो, काही चांगलं जेवढं स्मार्ट बोलत नव्हतं, तरी पण त्यांनी चांगले मार्क दिले. ह्याचं कारण काय किंवा ते युनिक होतं, माझं आन्सर वेगळं होतं. जशी आपली अकॅडमी युनिक आहे तसं आन्सर बी युनिक होतं आणि ते आवडलं त्यांना. तर माझं एवढंच म्हणणं आहे जे MPSC क्षेत्रात किंवा UPSC क्षेत्रात जे पाऊल ठेवणारे विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवात करा. कोणी इथं आता बरंच पिंपरी चिंचवड औद्योगिक शहर आहे, बरेच जण जॉब करणारे असतील किंवा ग्रामीण भागातले असतील, ठीक आहे, ते तुमच्यासाठी ॲडव्हान्टेजच आहे. ग्रामीण भागातले असतील तर आपल्याला लहानपणापासूनच धडपडण्याची, संघर्ष करण्याची सवय लागलेली असते, त्याचा खूप फायदा होतो. किंवा जॉब करणारे असतील त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतो. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जॉब करणाऱ्याकडे पॉझिटिव्हली बघितलं जाते. किंवा जॉब करून शिकत असेल तर ते खूपच चांगला. आईवडिलाच्या जेव्हा तर सगळे शिकतात, तिथंच तुमचे 5-10 मार्क वाढतात. फक्त जॉब करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन करावं. कधी आपलं उदाहरण सकाळी 10ला जॉब असेल तर सकाळचे 2-3 तास, रात्रीचे भलेही तुम्हाला 4 तास देणं होत नसेल 2 तास द्या, पण कंटिन्यूली द्या. माझे यशाचं हेच गमक आहे की बाबा मी कधी गावाकडे गेलो नाही 2 वर्षात, मला कळतंय. किंवा पोरं काय करायचे, काही 7ला उठून अभ्यास करायचा, आपलं 10ला दिवस सुरू व्हायचा, पण रेग्युलर 10लाच व्हायचा, कधी सुट्टी भेटत नव्हती त्याच्यात. त्यामुळं एकदा आले MPSC क्षेत्रात स्वतःवर कंट्रोल ठेवा. आणि ज्या कोणत्या परीक्षेची तुम्ही तयारी करायलात तर त्याचा सिलेबस काय आहे, त्याचे लास्ट इयरचे पेपर कसे आहेत, त्याचं बुक लिस्ट काय आहे, तर सगळं प्लॅनिंग करा. प्लॅनिंगशिवाय काही नाही आहे.
आणि तुम्हाला वाटलं परिस्थितीनुसार क्लास लावा किंवा क्लास जरी नाही लावला तर युनिक परिवार आपल्याला मदत करतच राहतो. कारण कोणतंही क्षेत्र असो, IT क्षेत्र असो, गावाकडलं असो, कसं असते गुरु पाहिजे असते. कसं MPSCचं क्षेत्र आपण हे निवडलेले राण्यापूल वय या वयात या क्षेत्रामध्ये बरेच मार्ग फुटत असतात. योग्य मार्ग दाखवायला आपला गुरु पाहिजे असते. गुरु हा व्यक्ती नसून आपल्यासाठी एक शक्ती असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमच्या या क्षेत्रात आल्यानंतर कोणी ना कोणी एक व्यक्ती गुरु असावा ज्याच्या मार्गदर्शनाखाली तुमचा प्रवास चालू असावा. आणि दुसरी गोष्ट, आता बरेच रिझल्ट लागल्यापासून मला कॉल येतात किंवा कोणी फर्स्ट इयरला असतंय, कोणी 12वीला असतंय आणि मग ते सर मी MPSC करायची, अमुक करायचं तमुक. तर माझं म्हणणं आहे बा पहिले प्लॅन बी रेडी असावा. किंवा कोणी ग्रॅज्युएशन करत असेल, इंजिनिअरिंग असो, MBBS असेल, तर त्यानं ते आधी चांगल्या प्रकारे करावं. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग करत असेल त्यानं फर्स्ट इयर सेकंड इयरलाच MPSCचा निर्णय घेतला, तिकडे दुर्लक्ष झालं तर 1 वर्ष एक्स्ट्रा जाते तिकडं. कसं मित्रांनो, उद्या एखादा चांगला आयटम खायचा आपल्याला, म्हणून आज आपल्या ताटात वाढले ते घाईघाईत खाल्लं तर पोट दुखते, मग उद्याचं बी खाता येत नाही. ठीक आहे, माझे एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्यानंतर राज्यात निकालात पहिले आलेले भूषण अहिरे बोलतील. भूषण अहिरे राज्यामध्ये पहिले आलेत आणि उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली आहे. सन्माननीय व्यासपीठ, सर्व विद्यार्थी मित्र, यशवंत, या सर्वांच्या शुभेच्छा आणि त्यांचा झालेला वर्षाव हे बघून म्हणजे 1.5 महिना होत आला त्या रिझल्टला. आता असं झालेलं आहे की ना थोडीशी शांतता हवी आहे. हे बरेच जण म्हणत आहे की भूषण अहिरेची फार मजा चाललेली आहे, सगळीकडे सत्कार समारंभ वगैरे, पण भूषण अहिरेची काय लागली हे त्यालाच माहिती आहे. म्हणजे आपण ते म्हणतो ना सेलिब्रिटी वगैरे, एकदम तसा काहीतरी थोडाफार फील आहे, परंतु त्या सेलिब्रिटीची मनात किती चिडचिड होते हे त्यालाच माहिती असतं. तसं सत्कार समारंभ वगैरे प्रचंड झालेत आणि प्रचंड भाषणं पण ठोकलेत. म्हणजे 34-35 दिवस झाले असतील, कमीत कमी 60 भाषणं तरी झाली असतील. तर आता जरासं स्टेज डेअरिंग पण वाढलेलं आहे आणि थोडंसं त्याचं एक पॉझिटिव्हनेस की आपलं प्रेझेंटेशन वगैरे ह्या त्या गोष्टी, पर्सनॅलिटी पण चांगली पद्धतीने, म्हणजे जसं पहिले होतं आपण असं कसं तरी एकदम वेडगबाळ्यासारखं असायचो, तसं आता राहून चालत नाही. थोडंसं काहीतरी सोफिस्टिकेटेड बोलावं लागतं, चांगल्या पद्धतीने वागावं लागतं. आमचे MPSCमध्ये सर्व असलेले मनोहर भोळे सर, त्यांचं प्रचंड किती आभार मानणं ते म्हणजे शब्दात व्यक्त करणार नाही. त्या सरांचं जे कामाची एक पद्धत सांगितलेली तशी फॉलो करून त्या सरांचं एक काहीतरी वेगळं काम करण्याची त्यांची इच्छा जी आहे आमच्याकडून, ती मी 100% माझ्या कामातून दाखवून देईल हे त्यांना मी आज वचन देतो. आणि इथं एक आज योगायोग असा झालेला आहे की ना पिंपरी चिंचवड वगैरे आपण जो इंडस्ट्रियल एरिया म्हणतो, प्रचंड प्रमाणात इंजिनियर्स असतात, हे ते सगळं. आणि इथं भाषणाला आलेले सगळे मुलं पण इंजिनियर्सच आहेत. हे 4 जण इंजिनियर्सच इथे, त्याच्यात आम्ही IT सेक्टरचे. मी तर ते TCSला म्हणजे आता चांगलं वाटतं की मी तिथं प्लेसमेंट नाही घेतली. ते 14 महिने म्हणे बेंचवर बसवणार. तिकडे बेंचवर बसण्याऐवजी आम्ही लायब्ररीत बेंचवर बसतो ना म्हटलं. आणि तेच झालं एक थोडंसं की तिकडचं सोडून दिलं, मग इकडे ह्या क्षेत्राकडे वळालो. आणि ते सुरुवातीपासून यश अपयश असं जवळून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. 2012 पासून ते 2016पर्यंत हे प्रत्येक वर्षी 1-2 मार्कांनी यश हुलकावणी देत होतं. पण एकच फक्त मनात इच्छा बाळगली होती, आपण कुठून तरी ग्रामीण भागातून आलेलो, ग्रामीण भाग नाही म्हणता येणार, तसं माझं नाशिकमध्येच एज्युकेशन वगैरे झालेलं आहे, परंतु एक थोडंसं पुण्यातलं ते झगमगाटा वगैरे बघितलं ना, थोडंसं मन विचलित होतं ना, काय हे ते आगळा वेगळाच प्रकार असतो एकदम. त्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागात किंवा बघूरसारख्या मी 10वीपर्यंत शिक्षण झालेलं तिथं काही बघितलेलं नव्हत्या. मग इथं आल्यानंतर ते पण सगळं थोडंसं एन्जॉय पण केलं, बघितलं पण एक शेवटी ना एक मनामध्ये काय म्हणता येईल की जाणीव ठेवली होती की आपण कुठून आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपलं एम काय आहे, या सगळ्या गोष्टींची एक दररोज मी ते रिमाइंड करायचो की नाही हे आपलं प्रकरण JM रोड FC रोड हे आपलं नाही, आपलं आपली लायब्ररीने आपलं अभ्यास पुस्तकं वगैरे ह्याच गोष्टी आपण सांभाळूया, नंतर बाकीचं प्रकरण बघूया काय करायचं ते. सगळ्या गोष्टी केल्यात तसं काही नाही, मी खूपच सिन्सिअर होतो वगैरे असं काही नाही, सगळ्या गोष्टी करून सगळ्यांना उरून पुरून इथपर्यंत आलेलो आहे. ते असं आहे ना, शाळेत कॉलेजात कधी या जन्मात पहिला आलो नाही, डायरेक्ट राज्यात पहिला आलो.
अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर असं प्लॅनिंग आता असं झालेली माझी स्थिती की ना ते पहिलं भाषण असलं का ते बरं असतं, शेवटी ना मुद्देच उरती नाही ना काही बोलायला, तशी स्थिती माझी झालेली आहे. तर प्लॅनिंग म्हणता येईल किंवा टेस्ट सिरीज, सराव चाचण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याच पाहिजे, 100% केल्या पाहिजे, त्याच्याशिवाय यश नाहीच. परंतु ह्या कधी केल्या पाहिजे? प्लॅनिंग हे सुरुवातीला महत्त्वाचं आहे, परंतु टेस्ट सिरीज, प्लॅनिंग आणि सिलेबस ह्या गोष्टी सुरुवातीला महत्त्वाच्या आहे. परंतु वर्ष दीड वर्षाचा तुमचा एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत अभ्यास झाल्यानंतर तुमचं टेस्ट देणं, रिव्हिजन ह्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात. म्हणजे जो फायनल टच असतो ना, म्हणजे आपण कसं असतं 1-1, 2-2 मार्काने आपलं यश जातं आहे, म्हणजे आपली पोच जाते, त्यावेळेस आपल्याला गरज अगदी शेवटच्या काहीतरी कोणीतरी असा हात फिरवा आपल्यावरती ना आपण लगेच ते लोखंडाचं परिसावं किंवा लोखंडाचं सोनं व्हावं असा काही प्रकार असतो ना, तो एक टेस्ट सिरीज देणं आणि रिव्हिजन करणं ह्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात. आणि त्याच गोष्टी मनोहर भोळे सरांनी माझ्या बाबतीत केल्या. हे बेसिक पाया माझा बऱ्यापैकी झालेला होता, परंतु सरांच्या संपर्कात ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हणजे मी इतका विचित्र पद्धतीने दुःखी होतो की त्यावेळेची माझी स्थिती सरांनाच माहिती होती. आणि सरांचं माझं बऱ्याच गोष्टींवर डिस्कशन वगैरे झालं, असं कर तसं कर, आणि त्यानंतर सरांनी सांगितलेल्या ट्रॅकवर मी चालत आलो पुढेपर्यंत. आणि कसं असतं ते आता म्हणजे ते लाल दिव्याची गाडी वगैरे हे ते क्रिएट सगळं, आता ते काय लाल दिव्याची गाडी बंद केली सरकारने, त्यामुळे तो प्रकारही गेला. हे माझ्या बाबतीत सांगतो कसं असायचं की आता ते आपण म्हणतो ना की एखाद्या लग्नात वगैरे गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी ऑडी, BMW, मर्सिडीज वगैरे अशा प्रचंड गाड्या लागलेल्या असतात. पण आई आणि आम्ही सहज जायचो लग्नात वगैरे ना, तर ना त्या गाड्यांकडे कुणी असं एवढं लक्ष देत नाही, हां ठीक आहे असेल कोकणाची. परंतु एखादी अशी डुगडुगी असते, खटारा झालेली कशी तरी, कलर वगैरे गेलेला असं, महाराष्ट्र शासनाची गाडी असते. पण त्या गाडीकडे ना लग्नात आलेले निम्मे लोक तरी म्हणतील कोण साहेब आलेले आहेत. त्यावेळेची जी प्रतिष्ठा असते ना आपली, म्हणजे कोण श्रीमंत वगैरे बरेच बिझनेसमॅन वगैरे सगळेजण आलेले असतात, परंतु एक साधी कशी तरी खटारा असलेली महाराष्ट्र शासनाची गाडी असते. परंतु त्या गाडीकडं आणि त्या साहेबाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असतो, जी प्रतिष्ठा असते ती फार वेगळी असते. म्हणजे ना आता सद्यस्थितीत असे की रोटी कपडावर मकान, सुरुवातीच्या काही आपल्या प्रायोरिटीज होत्या, नंतर गव्हर्नमेंटने आरोग्य आणि शिक्षण हे जॉईन केलं. परंतु ह्या प्रायोरिटीज कंप्लीट झाल्यानंतर माणूस कशासाठी धडपडतो, म्हणजे कोणती गोष्ट त्याला हवी असते, तो कोणतेही क्षेत्र असो, राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असतो तो, म्हणजे त्याचं एक सगळ्या गोष्टी त्याच्या प्रायोरिटीज फुलफिल झालेल्या असतात. तर शेवटची एक गोष्ट त्याला हवी असते ती म्हणजे प्रतिष्ठा. हे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम कशासाठी करता की आपल्याला कोणतरी ओळखावं, आपलं काहीतरी नाव हवं, किंवा आपल्याला कोणतरी 4 लोकांनी कुठेतरी गेल्यानंतर हां भाऊ तुम्ही ह्या क्षेत्रात चांगलं काम करतात असं म्हणावं, याच्यासाठी त्याची कायमस्वरूपी आयुष्यभर धडपड चालू असते. आणि प्रशासकीय क्षेत्र हे असं असतं ना की त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर जिथं जाल त्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वगैरे ह्या त्या गोष्टी प्रचंड सांभाळल्या जातात. म्हणजे केवळ पद, पैसा, प्रतिष्ठा ह्याच गोष्टींसाठी या क्षेत्रात या असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण की ते आता फार कमी झालेलं आहे. कारण की बऱ्याच गोष्टी वगैरे गव्हर्नमेंटने बऱ्याच कमी केलेल्या आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वगैरे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता फार नाही राहिलेल्या आहे. परंतु ते असं म्हणतात ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की नाव सांगताच काम झालं पाहिजे. तर जरी आपल्या अधिकार वगैरे बऱ्याच जरी कमी झालेले असतील तरी आजही असे प्रशासकीय अधिकारी आहेत की त्यांचं नाव घेताच अनेक लोकांना घाम फुटतो. तसंच आपलं काहीतरी असलं वेगळंच आगळं वेगळं काहीतरी करायचं, हे काम करताना असे धडक राहिली पाहिजे ना की आयुष्यभर शेवटपर्यंत टिकलं पाहिजे ते काहीतरी. ते बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ना डायव्हर्ट करतात, अट्रॅक्शन करतात. की मलाही आता बऱ्याच जणांचे मेसेजेस वगैरे येत आहेत, सर तुम्ही ते अट्रॅक्शन किंवा डायव्हर्ट होतोय मन हे त्याच्यावर बोला कुठेतरी सांगा. तर ते असं आता जो ज्याचा पर्सनल प्रश्न हा, कोण कशाने अट्रॅक्ट होतो, कोण कशाने डायव्हर्ट होतो, ह्या गोष्टी सांभाळून किंवा एक थोडंसं योग्य पद्धतीचा अभ्यासाचा ट्रॅक, आपण कशासाठी आलेलो आहोत, आईवडिलांच्या अपेक्षा, म्हणजे सद्यस्थितीत अशी स्थिती झालेली की कुठेही सत्कार समारंभाला गेले का ते माझं नाव भूषण आहे, त्याच्या पुढे मग ते बरेच जण नाशिक भूषण, समाज भूषण, महाराष्ट्र भूषण असं बरंच काही जॉईन करतात. ते बघून कधी असं ते ऐकून वगैरे कधी असं फार प्राऊड फील होत नाही. ठीक आहे यार, आपण एवढं कष्ट केलं 4-4.5 वर्ष, त्याचं हे आपल्याला काहीतरी छोटंसं फळ भेटलेलं आहे. हे सत्कार करण्यासारखं आपण काय फार मोठं असं काय तीर मारलं असं काही नाही. सत्कार कधी होईल की ज्यावेळेस आपण काहीतरी प्रशासकीय अधिकारी म्हणून एकदम चांगलं ग्रेट काम करणार की समाजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी काहीतरी त्याचा फायदा होईल, त्यावेळेस सत्कार समारंभ आयोजित केला पाहिजे. आता हा एक जस्ट कौतुक सोहळा आहे की आम्ही काहीतरी 2-3 वर्ष अभ्यास केला आणि त्याचं एक काहीतरी फलित भेटलं आम्हाला, त्याच्यामुळे हा कौतुक सोहळा आहे. तर हे महाराष्ट्र भूषण, समाजभूषण हे ऐकून कधी फार असं प्राऊड फील नाही झालं. परंतु आईवडील असे समोर बसलेले असतात पहिल्या सर्वमध्ये वगैरे, आणि आपल्या मुलाचा अशा पद्धतीने सत्कार समारंभ आयोजित केला जातोय आणि अशा पद्धतीने त्याला अनेक जण बोलतायत त्याच्या बाबतीत, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधले आलेले आनंद अश्रू ते बघून जो फील येतो ना मनामध्ये, त्याचं मूल्य तुम्ही कोणाशीच आणि
कोणत्याही किमतीत करू शकत नाही. म्हणजे आईवडिलांची जी अपेक्षा असते आपल्या मुलाबाबत किंवा मुलाकडून किती अपेक्षापूर्ती केली जाते ते फार महत्त्वाचं असतं. आणि आज नेमकं तेच चुकतं आहे. म्हणजे मला तर बरंच वाटतं की बरं झालं ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये वगैरे मी जॉब नाही केला. म्हणजे सॉरी फॉर म्हणजे काही जणांना वाईट वाटेल की आजही आम्ही लायब्ररीत वगैरे बसायचो त्या ठिकाणी काय 10-15-20 मिनटं आम्ही बाहेर वगैरे चहा वगैरे घ्यायला आलो का ते म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्टीन असायची तिथं उभं पण राहता यायचं नाही. म्हणजे ते अर्धा कप चहाचा आणि ते हातात सुट्टा वगैरे आणि सगळा तो धूर फिरतो इकडे तिकडे. काय कॉर्पोरेट सेक्टर काय आपण म्हणजे आपण म्हणतो आम्ही फार IT जॉब करतो. अरे कसली IT. एक थोडंसं आपलं लाईफस्टाईल किंवा आपलं जगणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे व्यसनाधीनताकडे वाढत चालणारं प्रमाण वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा तरुणांनी जपल्या पाहिजे. एक थोडंसं चांगलं माणूस बनलं पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा पण चांगलं असं तरी मला बऱ्याच वेळेस वाटायचं. आणि हे 3-4 वर्षाचा प्रवास आता हा काहीसा प्रमाणात खंडित झालेला आहे परंतु तो पुन्हा एकदा चालू होईल UPSCसाठी. म्हणजे ह्या वर्षी तरी मी थोडंसं घरचं प्रेशर वगैरे अनेक गोष्टी आहेत माझ्या पर्सनली त्याच्यामुळे एवढ्या वर्षी तरी मी गॅपच घेणार आहे. नंतर पुढच्या वर्षी वगैरे बघूया परत एकदा UPSCसाठी मैदानात उतरणार आहे. तरी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की कोणत्याही क्षेत्रात काम करा किंवा नेमकं प्रशासकीय क्षेत्रातच या असं म्हणणार नाही मी परंतु आलाच तर थोडीशी पेशन्स आणि अभ्यासाच्या बाबतीत असलेलं पॅशन ह्या गोष्टी तरी फॉलो केल्या पाहिजे. कारण की प्रचंड खडतर क्षेत्र आहे. आणि कसं हे मी सेकंड इयरला असताना ते मला मायक्रो प्रोसेसर बॅक लागला. त्याच वेळेस समजलं अरे आपल्याला काही प्रोग्रामिंग वगैरे काही झेपणार नाही आणि आपल्याला याच्यात काय असं नॅचरलिटी नाही. म्हणजे आपण नॅचरल परफॉर्मन्स जो म्हणतो ना आपलं त्याच्यात काम करण्याची संधी ज्यावेळेस भेटेल आपल्याला त्यावेळेस फार आपल्यालाही काम करताना आनंद वाटतो आणि आपलाही परफॉर्मन्स चांगला होतो. तसं एक क्षेत्र मला वाटलं त्यावेळेस आणि मी याच्यातच येण्याचा त्याच विचार केला. तरी सगळ्यांना भावी आयुष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि हे सरांनी सुरुवातीला सांगताना सांगितलं की हे 4 पायऱ्यांचं वगैरे अंतर वगैरे हे 4 पायऱ्यांचं अंतर कापण्यासाठी मला 4-4.5 वर्षे लागलेत. म्हणजे लोकांना इथे बसलेले सगळे अधिकारी वगैरे यांचं ग्लॅमर वगैरे दिसतं सगळं पण त्याच्या मागचा स्ट्रगल जो असतो त्याची एकदा तरी जाणीव करून घ्या. हे बऱ्याच जणांचे मेसेज येतात साहेब काहीतरी असा फॉर्म्युला सांगे की एका वर्षात DYSP झालं पाहिजे. अरे मला माहिती असतं तर मी 4 वर्ष काय इथे हे केलं असतं. काही प्रश्न विचारतात. म्हणजे मध्यंतरी ना अशी स्थिती झालेली होती की म्हणे सर मी अगदी नवीन आहे म्हणे आणि मला काहीतरी अगदी असे चांगले पुस्तकं सांगा सिलेक्टिव्ह सांगा म्हणे. म्हटलं आता सिलेक्टिव्ह काय सांगू याला कारण की सिलेबसच एवढा आहे जे अभ्यास करतात त्यांनाही सगळ्यांना माहिती. मग तो बोलला सर मी अगदी प्रायमरी बेसिसवर आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे प्रायमरी ते प्रायमरी. मग त्याला सांगितलं की मनोहर भोळे सरांचं हे 2-3 पुस्तकं आहेत हे तू वाच म्हणे. आणि त्या मुलाचा म्हणे आदल्या दिवशी मला फोन आला. मी त्याचे 10-15 मिनटं बोललो त्याच्याशी त्याला प्रत्येक गोष्ट सांगितली समजून. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी लगेच फोन आला मला त्याचा की सर म्हणे मी तिन्ही पुस्तकं वाचली एका रात्रीत आणि मला आता लगेच एकदम मी इन्स्पायर झालो रात्रीतून पेटलो. पेटू वगैरे नको म्हटलं शांत राहा कारण की प्रशासकीय अधिकारी काय पेटवापेटीचं प्रकार नाही आहे. एक म्हणजे डोक्यात बर्फ आणि तोंडात साखर टाकून काम करावं लागतं त्याच्यामुळं अगदी शांततेत. मग त्याला विचारलं काय रे दादा वाचली का खरंच पुस्तकं वाचली का काय वाटलं तुला. म्हणजे मी एकदम प्रेमाने आपलं ते जरासं गांधी स्टाईलमध्ये आपलं नेचर आहे आपल्याला ते शिवाजी महाराज वगैरे आपलं तसं नाही हे शांततेत आपण कोणाशी बोलताना एकदम शांततेत. मग त्याला म्हटलं दादा काय कसं वाचलं काय वाटलं. मग नाही सर म्हणे आता आपल्याला UPSCच करायची. म्हटलं बरं UPSC तर UPSC. मग म्हणे नंतर मग त्याला म्हटलं मग ठीक आहे म्हटलं दादा म्हटलं मी खरं सांगू का मी पण अजून डिटेल्समध्ये UPSCचा नाही अभ्यास केलेला तर मी तुला काही जणांचे नंबर्स वगैरे देतो तू त्यांच्याशी फोन कर. मग ठीक आहे नाही सर साहेब म्हणे मग तुम्ही मला MPSCच सांगा. म्हटलं अरे दादा तू त्याच्यात वाचलं ना की असं तर हो मी सगळं वाचलं म्हणे रात्रीतून. मग मी त्याला 1-2 प्रश्न विचारले म्हटलं हे कसं आहे ते कसं आहे. तो डायरेक्टली इंटरव्ह्यूवर गेला. अरे म्हटलं तू प्रिलियम तर पास हो नंतर इंटरव्ह्यूचा विचार करू आपण. मग हे जरासे टप्पे वगैरे मग मी त्याला थोडेसे बेसिक थोडंसं त्याच्याकडून काढायचा प्रयत्न केला. मला डाऊटच आला आहे रात्रीतून हे पोरगं नाही वाचू शकत 3 पुस्तकं म्हटलं किती जरी काय असलं तरी नाही वाचू शकत. तर मग त्याला म्हटलं काय रे म्हटलं मेन्स किती मार्काची असते वगैरे. तो म्हणे नाही सर काहीतरी 200-300 मार्काचे. अरे 200 का 300 काय आहे नेमकं तू नीट वाचलं का. हा उतावीळपणा जो सुरुवातीला असतो ना तो शेवटपर्यंत टिकून ठेवा. हे जी एनर्जीने तुम्ही स्टार्ट करतात हे आपण एकदम ते सुरुवातीला पेटलेलं असतो ना तशी शेवटच्या रिझल्ट लागेपर्यंत तुमची एनर्जी टिकून ठेवा. हा सुरुवातीचा अतिउत्साहपणा नका दाखवू फक्त. हे क्षेत्र प्रचंड खडतर आहे प्रचंड स्ट्रगल आहे परंतु तो स्ट्रगल पार केल्यानंतरचा जो ग्लेमर आहे किंवा जी प्रतिष्ठा आहे ती काही औरच आहे. त्यांचं शब्दामध्ये किंवा आहे ना कोणाला सांगून काही त्याचं वर्णन होऊ शकत नाही. तुम्ही तो स्वतः कधीतरी फील करा अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगतो. आणि सगळ्यांना तुमच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा देतो. आणि युनिकने या ठिकाणी पुन्हा एकदा बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभारी. धन्यवाद.
धन्यवाद भूषण सर. मला असं वाटतं काही करा पण चांगलं माणूसपणा हा एक महत्त्वाचा एक त्यांच्या सगळ्या बोलण्यातला मतितार्थ आपण सगळेजण लक्षात ठेवूया. आणि आता यानंतर गुरु बोलतील मनोहर भोळे सर अर्थातच. सन्माननीय व्यासपीठ, मित्र भरत पाटील सर, नागेश गव्हाणे सर, हे सगळे मित्र, अधिकारी मित्र, जमलेल्या मित्रमंडळींनो, सर्वप्रथम मी आमच्या व्यवस्थापनाचं आभारही मानतो, अभिनंदनही करतो की आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला बरीच सुविधा होणार आहे. इकडं ब्रँच उघडली. ज्या दर्जासाठी अकॅडमी सुरुवातीपासून ओळखली जाते त्यामुळं तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल हे मला माहीतच आहे. असं म्हणून विसरण्याच्या अगोदर पहिले अकॅडमीचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो. बघा, मी एक आठवण सांगतो. आता भूषण म्हणत होते अधिकारी पदाचं महत्त्व, नाही का? जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा तेव्हा असे कार्यक्रम कमी व्हायचे. एक तर अधिकारी भेटायचे नाही, दिसायचेच नाही, तर भेटायचा प्रश्नच नव्हता. कुठे एखादा कार्यक्रम असला की आम्ही पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास करायचे, आम्ही जायचं त्या कार्यक्रमाला. आणि आता तरी सुविधा भरपूर आहेत, तेव्हा खूप होते असं जाणे, खूप कमी होते इकडं तिकडं जाण्यासाठी. मी एका साहेबांच्या व्याख्यानाला गेलो ना, मला ते खूप भारी वाटलं. त्यांचं एक वाक्य, विद्यार्थ्यांसाठी नव्हतं ते, असंच होतं, पण ते तिथं प्रवेश सर्वांना होता. ते म्हणाले, बघा, मला या गोष्टीची जाणीव आहे की ते साहेब म्हणाले की मला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्या पुढे बसलेल्या अनेक लोकांमध्ये अनेक लोकांचे पगार हे माझ्यापेक्षा 10 पट असतील कदाचित. पण म्हणाले, आज मी जे करू शकतो ना ते यापैकी कोणीच नाही करू शकणार. आणि म्हणाले, याच गोष्टीला अधिकारी म्हणतो. आता केंद्र शासनानं काही धोरणाचा भाग म्हणून दिवा काढला, अधिकार नाही काढले. अधिकार कायम आहे, कायम राहणार आहे. त्याच्यामुळे या पदाला हे नाही का, जेव्हा तुम्हाला यश मिळतं ना, तिथून पुढे अधिकारी ही सोनेरी अक्षरं तुमच्याशी चिकटतं आणि त्यासाठी घाम गाळावा लागतो. जसं आता भूषणला बोलताना सांगितलं नाही की पोरांचं यश दिसतो, संघर्ष नाही दिसत त्याच्या पाठीमागचा. जो संघर्ष असतो ना तो फक्त 3च लोकांना माहीत असतो. एक त्या माणसाला स्वतः, दुसरा आईवडिलाला आणि तिसरा शिक्षकाला. या सगळ्यांना मी खूप जवळून पाहिलं, त्यांचा संघर्ष मी खूप जवळून पाहिला. भूषणविषयी आपण फेसबुकला लिहिलेली स्टोरी तर 1.25 लाख लोकांनी फेसबुकच्या पेजवर पाहिली, नाही पसरली तर कितीच. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असेल. शॉर्टमध्ये सांगतो, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून सांगतो, नाही तर ते रिपिटेशनचा भाग आहे. ॲक्च्युअली माझी भूषणची अगोदर ओळख नव्हती, मी भूषणला पाहिलंही नव्हतं. तर मला एका माझ्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलं, सर एक असा विद्यार्थी की ज्यांची 1 मार्कने यावर्षी रिवाईज फी गेली. म्हणून नंबर आहे का तुझ्याकडं? ते म्हणलं आहे. मग आपलं काय फोन केला, म्हणलं असं मनोहर भोळे बोलतो. ते म्हणलं, हां सर मला माहिती आहे आपल्याविषयी. मी म्हणलं असं दादा बरोबर आहे का 1 मार्कने रिवाईज? हो म्हणे सर. मी ते मला भेटायला आले. मी थोडी शॉर्टमध्ये सांगते स्टोरी, कारण आपल्याला पुढच्या गोष्टी बोलायच्या. ही स्टोरी एक बेस्ट आन्सर आहे आजकालच्या MPSCच्या परिस्थितीचं, विद्यार्थ्यांच्या स्थितीचं. मी भेटायला बोलवलं. भूषणला मी ओळखत नव्हतो. मी आपलं माझ्या ऑफिसमध्ये बसलो तर ते दार ढकलून भूषण आतमध्ये आले. मी म्हणलं, कोण पाहिजे? ते म्हणजे मीच भूषण आहे रे. म्हणलं, या आपलीच वाट पाहतो. तेव्हा कामही कमी असायचं, आता वाटलं तरी. भेटलो, बसलं. भूषणला मला शॉर्टमध्ये सांगितलं, सर म्हणे 1 मार्कने डिवाईस फी गेली, पण या अगोदर 1 मार्कने STS सुद्धा गेली. मी म्हणलं, मनातल्या मनात म्हणलं, आता 1 मार्क हा खूपच बॅड लक आहे, कदाचित भविष्यात हा प्लस पॉईंटही ठरू शकतो. एकदा ना एकदा तर साथ मिळेल एका जणाची 1ची. मग म्हणलं, जाऊ दे दादा, जे होईल ते होईल, अभ्यास सुरू करू मग. आणि त्यावर्षी भूषणला सेक्शन ऑफिसर मिळाली होती मंत्रालयात. तुम्हाला माहिती आहे ना की कोणतीही पोस्ट सोडणं ही सोपी गोष्ट नाही. तर त्यावर्षी शासनानं GR काढला होता की ज्यांना कोणाला 1 वर्षाचं एक्सटेन्शन घ्यायचं तर ते घेऊ शकतं. मग
जॉईन करायची सेक्शन ऑफिसर का एक्सटेन्शन घ्यायचं आमच्या पुढे पर्याय होतं. मी म्हणलं भूषणला 1 मार्कनं तर डिवाइस पी गेली आपली, घे दादा एक्सटेन्शन म्हणून. एक्सटेन्शन घेतलं. त्या वर्षी मेन्सला मार्क कमी आले ना, मेन्सला मार्क कमी आल्यामुळे 1 मार्कनं डिवाइस पी गेली. घे म्हणलं एक्सटेन्शन, घेतलं एक्सटेन्शन. त्या एक्सटेन्शनचा नियम असा असतो की पुढच्या वर्षी तुम्हाला जॉईन करावं लागते, नाही ती पोस्ट रिक्त समजण्यात येतं, म्हणजे गेली तुमच्याची. एक्सटेन्शन घेतलं आणि मेन्सला मार्क कमी आले म्हणून आम्ही दोघांनी मेन्सच्या अभ्यासावर खूप जोर दिला. पण दुर्दैव असं झालं, खूप कमी मेरिट येऊन सुद्धा भूषण त्यावर्षी प्रिलिम्स आउट. एकदम माझं तर डोकंच चालत नव्हतं. फर्स्ट टाईम मी हँग झालो MPSCच्या क्षेत्रात एवढ्या वर्षात. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. आता 2च पर्याय होते, एक तर जॉईन करायची किंवा पोस्ट सोडून द्यायची. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही असं नका करू, कोणीच नका करू. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू. मलाही कळत नाही की मी कोणत्या मूडमध्ये भूषणला सांगितलं. मी भूषणला म्हणलं दादा एज किती आहे, ते म्हणलं सर एवढं एवढं. सांगायला नाही पाहिजे बरं का एज किती. आता तसं काही नाही, लग्न ठरलं म्हणा. मी म्हणलं दादा तू वयाच्या 30व्या वर्षापर्यंत STI तरी होशील ना म्हणलं, आता ही पोस्ट सोडली. ते म्हणून हो सर असं काही नाही म्हणलं ते सोडू. तुम्हाला सांगतो मला आजही कळत नाही की मी कसं काय म्हणलं. एवढं डायरेक्ट सल्ला मी कोणाला देत नाही, सोडूही नाही, कारण चरितार्थाशी संबंधित असतो भाग. भूषणनं ती पोस्ट सोडली. ती पोस्ट सोडल्यानंतर भूषण प्रिलिम्स सोडायला होते, बरोबर ना भूषण. ती पोस्ट सोडल्यानंतर म्हणजे 1 मार्कनं STI गेली, 1 मार्कनं डिवाइस पी गेली. परत अभ्यास करायचा म्हणून एक्सटेन्शन घेतलं. एक्सटेन्शन घेतल्यानंतर प्रिलिम्स आउट. त्यावेळेस आमच्या पुढे पर्याय होते सेक्शन ऑफिसर जॉईन करायची किंवा सोडायची, तर ती सोडून दिली, परत अभ्यासाला सुरुवात केली. एवढे पेशन्स आहेत का तुमच्या? तरी MPSC करा. प्रिलिम्स उडाल्यानंतर SO सोडून दिली आणि मग जे काय आहे पुढचा सगळा भाग तो एक यशाचा लख प्रकाश होता. त्याच्या आर्टिकलमध्ये मी लिहिलं होतं, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर त्या दिवशी म्हणजे आम्ही नाही का 2 रात्री जागी होतो. एकदा तर ते एक्सटेन्शन घेऊन प्रिलिम्स उडालं तेव्हा, एकदा आत्ता महाराष्ट्रात पहिला आलं तेव्हा. मी लिहिलं होतं त्याच्यात एक वाक्य कसं सुचलं मलाही कळत नाही. लिहिलं होतं की हे आत्ता फर्स्ट आहे ना, हे स्वप्न का वास्तव हेच कळत नव्हतं, पण हे वास्तव होतं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचं. उगीच नाही पहिली रँक आली. त्याच्यामुळे ना आता स्पर्धा परीक्षांची जी सद्यस्थिती आहे ना, ते सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक छान घटना सांगायची. आता यावर्षी काय झालं, म्हणजे मला कोण म्हणलं की त्या दिवशी आपले एक विद्यार्थी मित्र म्हणाले सर यावर्षी आपल्या टीमचं असं झालं, कसोटी कप जिंकला, T20 जिंकली, विश्वकपही जिंकला, सगळ्याच स्पर्धा जिंकल्या. आता पुढे करायचं काय नेमकं, म्हणजे तुमचं काम धोनीसारखं झालं, रिटायर व्हावं लागेल आता तुम्हाला. बरं म्हणाले. मला असं एक वेळेस असं वाटत होतं की अरे आता काय करायचं नेमकं ना. जे प्लॅनिंग केलं होतं भूषणच्या बाबतीत म्हणा, दुसऱ्यांच्या बाबतीत म्हणा, तुम्हाला सांगतो मी एकदम शुअर होतो भूषणच्या बाबतीत. आम्हाला सगळ्यांना कल्पना होती, आमच्या ग्रुपलाच कल्पना होती, सगळ्यांना माहीत होतं की भूषण पहिले येणार. तर हे सगळं झालं असा वृक्षपणा आला कामामध्ये नाही का, जाऊ दे आता, तसं येतच ना स्टॅग्नेशन कुठंतरी. मध्ये काय झालं, आमचा जळगावला कार्यक्रम होता, जळगाव आणि नाशिक. मी, सुदर्शन आणि भूषण. तर आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. जळगावला गेल्यानंतर तर माझं कसं असतं, मी एखाद्या गावाला गेलो ना, तिथले मला आमचे गव्हाणे सर आहेत, गव्हाणे सरांनी सांगितलं सर जळगावला गेले ना तर ते जैन प्रोजेक्टनं खूप चांगलं गांधीधाम बनवलं. सर म्हणे तुम्ही 1 दिवस अगोदर जाऊन नक्की पहा गांधीधाम. गेलो तर 1 दिवस अगोदर, पण मी ते गांधीधाम पाहू शकलो नाही सर. का? माझ्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांचे घरं म्हणजेच एक 4 धामापैकी एक असतो. म्हणजे गांधीधाम पाहू शकलो नाही. तर त्या दिवशी आम्ही काय केलं, आम्ही सुदर्शनच्या घरी गेलो. त्या दिवशी 3 त्या रस्त्यावर आमचे 3 धाम होते. एक सुदर्शनचं घर,
सुदर्शनच्या घरी गेलो. सुदर्शननं बाकी घराचं वर्णन केलंच तुम्हाला. सुदर्शनची आई आम्हाला ओवाळत होते. तर त्यांचे आईवडिलांविषयी मला खूप तिकडच्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलं. म्हणाले फार कष्टातून शिकवलं लेकराला. मोठे मोठे माणसं खूप एका वाक्यात आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगून जातात. फार कष्टातून शिकवलं लेकराला. मग तिथून आम्ही घरी गेलो तर सुदर्शनची आई आम्हाला ओवाळत होते. हा भारी प्रसंग होता ना. आम्ही बोलत होतो आणि ते बोलू शकत नव्हत्या. आम्ही बोलत होतो आणि ते बोलू शकत नव्हत्या. त्यांनी असं त्यांचे अश्रूसुद्धा आणि रडणंसुद्धा असं मोठ्या मुश्किलीनं थांबून धरलं होतं. आनंदाश्रू. एवढा मोठा अधिकारी पोरगा, एवढे आयुष्याचे कष्ट कारणी लावले. भूषण, सुदर्शन, सोनाली या तिघाही जणांनी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली की अभ्यास करा. तो जो भाग होता ना, ते सुदर्शनच्या आईने आम्हाला पाहिलं, आम्हाला त्यांनी ओवाळलं. एवढं भारी, खूपच भारी फिलिंग आलं. वाटलं की नाही काम तर आता करायलाच पाहिजे. असे कित्येक सुदर्शन तुमच्यामध्ये जडले, कित्येक भूषण तुमच्यामध्ये दडले आणि तुमच्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा आनंद दडला. त्याच्यानंतर सुदर्शनच्या घरचं सर्व झालं. निघताना सुदर्शनच्या वडिलांनी माझा हातात घेतला. म्हणाले आजपासून तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे, कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायचं नाही. मोठे सरप्राईज. तुम्हाला सांगतो, मला 2 मुली आहेत. बरेच आमचे पाहुणे म्हणायचे मुलं होऊ द्या, त्यांना काय जाते सांगायला. 2-4 पोरं हो, एक 2 तरी पोरं होऊ द्या म्हणायचे. गावाकडे गेले की तर सगळेच म्हणायचे. सगळ्या बायका एकदम असं सल्ला द्यायचा. मी माझ्या बायकोला विचारलं एकदा, का गं म्हणलं तुला काय वाटतं? तर बघा, दरवर्षी रिझल्ट लागला ना, पोरं बिनधास्त सांगणार मनोहर भोळे सरांचा वाटा आहे. मला वाटते आत्ता 17, 16, 15 राजेंद्र कचरे साहेब डेप्युटी कलेक्टर झाले. 4-5 हजार बिनधास्त त्या माणसानं सांगितलं मनोहर भोळे सरांचा मानसपुत्र आहे म्हणून. मला बायको म्हणली, अहो आपल्याला पोरगं झालं तरी भविष्यात नाव घेईल याची काही गॅरंटी नाही. हेच आपले पोरं म्हणली, आता नको पोरं. मला एवढा अभिमान वाटतो ना, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात माझे मुलं मुली काम करतात. मी प्रत्येक अधिकाऱ्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझा मुलगा पाहतो, प्रत्येक मुलीमध्ये माझ्या मुली पाहतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यात मी अधिकारी पाहतो. त्याच्यामुळे एवढं भारीनं फिलिंग असतं ना, थकवा येतच नाही हो कामाचा. आज सकाळी 5:30 उठलेले मी, दुपारी नाही झोपलो, परत सांगतो, दिवसभर बाहेर. मग सुदर्शनच्या घरी नंतर आम्ही पाचोरा मार्गे नाशिकला निघालो. मध्ये आम्ही नीलमच्या घरी गेलो. नीलम बाबा, मी त्यांच्याविषयी, त्यांच्या आर्थिक स्थितीविषयी जास्त सांगितलं ना तर ते चांगलं नाही, म्हणजे असं तेवढे म्हणजे सांगणं शक्य नाही मला. त्यांच्या घरी गेलो आम्ही. एकच जागा होती, त्या पोरीचं दुसरं सर्टिफिकेट होतं. एकच ओपन फिमेलसाठी जागा होती. आणि जेवढं आम्हाला भूषणविषयी कॉन्फिडंट होतो आम्ही, तेवढंच नीलमविषयी होतो आम्ही. त्यांच्या घरी गेलो. त्यांचे आई वडील आमची देवासारखी वाट पाहत होते. आम्ही त्या मार्गे गेलो, पाचोरा मार्गे गेलो. घरी बसलो. नीलमच्या भाषणातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला फक्त, जळगावला केलेल्या भाषणातलं. नीलम म्हणे, या गोष्टीला लाईट म्हणतात, हे आम्हाला घराच्या बाहेर आल्यावर कळायचं. याला प्रकाश म्हणतात, हे आम्हाला घराच्या बाहेर आल्यावर करायचं. सूर्यप्रकाश एकदम भारी. आई वडिलांना भेटलो त्यांच्या. एवढं असं केलं की जसं की त्यांना असं झालं होतं आम्हाला सगळ्यांना की कुठं ठेवून कुठं नाही ठेवून. एवढं आमची वाट पाहत होते, एवढा उशीर होऊन सुद्धा आम्हाला आमंत्रण देण्यासाठी ते पाचोऱ्याहून जळगावला आले होते. की म्हणले तुम्ही इथपर्यंत आले, आम्हाला सर्वांना म्हणले तुम्ही आमच्या घरी यायलाच पाहिजे. एवढा हक्कानं त्यांच्या घरी गेलो. आई वडिलांना भेटलो, भारी वाटलं. तिथून भूषणच्या घरी गेलो. नीलमच्या घरी भेटल्यावर वाटलं नाही काम करायलाच पाहिजे, नो स्टॅग्नेशन. भूषणच्या घरी गेलो. रात्री खूप उशीर झाला होता, 10 वाजत असते सुदर्शन, 10:30. घरामध्ये
त्या रूममध्ये गच्च माणसं भरून आमची वाट पाहत होते आणि आमची गाडी गेली की त्यांनी पार फडाक्याची लांबच्या लांब लढ लावली. मंत्री साहेबांचं स्वागत सुद्धा असं होतं. बऱ्याच मला एवढा भारी फील आला ना. आई म्हणजे मामा मामी सर्वांनी आम्हाला ओवाळलं घरात. एकदम एवढे मोठे पुष्पगुच्छ त्यांचे ठेवलेले, एवढे सगळे गल्लीतले लोक बसलेले, खूपच अभिमान वाटला. सुदर्शन, नीलम आणि भूषण यांच्या घरी गेल्यानंतर मला असं वाटलं काम करायला तर पाहिजेच पाहिजे, पण 1000च्या पटीत करायला पाहिजे, थांबून नाही चालणार. जी ऊर्जा मिळते माणसाला ती कामातून मिळते. बघा जेवढे मोठे मोठे लोक, मी बऱ्याच लोकांशी भेटलो, बोललो, एवढी गोष्ट जाणवली ना की आता कोणी सोनालीनं इंद्राणूचं एक वाक्य, इंद्राणूंचं नाव घेतलं होतं पेप्सिकोचं. मी त्यांचं तुम्हाला एक वाक्य सांगतो. त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणाले की तुम्हाला मोठं व्हायचं असलं ना तर तुमच्या कामाचे तास नसले पाहिजे. 24 आवर्स तुम्ही तुमचे ऑन ड्युटी असले पाहिजे. कसं आहे असं काही गरजेचं नाही की तुम्ही एका खुर्चीत बसूनच 12 आणि 14 तास काम केलं पाहिजे. तुम्ही एका खुर्चीत बसूनच 12 आणि 14 तास अभ्यास केला पाहिजे. उठता, बसता, चालता, फिरता, तुमचा स्टेट ऑफ माइंड तुमच्या कामाशी संबंधित असलं पाहिजे. मग मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाही, एक ऊर्जा आली, भारी वाटलं. अरे वाटलं आपण एवढ्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करतोय, हे सगळं एवढं मोठं आपलं साम्राज्य पसरलं, कुटुंब निर्माण झालं अधिकाऱ्यांचं. पुढे जा, गडचिरोलीला गेलं तरी आपले मुलं मुली आहेत, इकडं कोकणात गेलं तरी कोणीतरी असतं, कोल्हापूरला आहे, नांदेडला आहे, नंदुरबारला आहे, सगळीकडे कुटुंबाची निर्मिती आम्ही करू शकतो. खूप चांगलं क्षेत्र आहे विद्यार्थी मित्र. फक्त या क्षेत्राची एक सद्यस्थिती मला तुमच्या पुढे जरा 1-2 उदाहरणाच्या माध्यमातून मांडायची. सद्यस्थिती काय? अनेक पुस्तकं म्हणा, अधिकाऱ्यांचे लेख म्हणा, काही यशवंतांचे भाषण म्हणा. बऱ्याचदा असं वाटतं की आपण अभ्यास करायला पाहिजे, MPSC करायला पाहिजे. नाही का, जर भूषणनं सांगितलं की काय मुलाचा फोन आला, तो म्हणला रात्री 3 पुस्तकं वाचले. हा एक मुलगा नाही, ही एक प्रवृत्ती आहे. प्रत्येकाला काय वाटतं, नाही नाही ते भूषण सर झाले ना, आपण एक कम्प्युटर इंजिनियर आहे, दुसऱ्या वर्षी आपलाच नंबर आहे पहिला येणार, भले न का अभ्यास करा ना. तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या एका विद्यार्थी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. बघा व्हॉट इज अवेअरनेस काय आहे, प्रॉब्लेम्स काय त्या क्षेत्राचे. एका लग्नाला गेलो, लग्न होतं तिथं आणि 5-7 जण होतो. तर एक अधिकारी असल्यासारखा एक मुलगा वाटत होता. तो आमच्या सगळ्या मित्र, या डेप्युटी कलेक्टर, DYSP पूर्ण एकदम असं अरतुरच बोलायचं. आय थॉट त्यांचे मित्र असतील ते. बराच वेळ झाला, 1-1.5 तास झालं. मग मी जेवताना विचारलं की, मी एका जणाला विचारलं ते सर कोण आहेत. ते म्हणे काय माहीत नाही. त्यानं दुसऱ्याला विचारलं, वाटलं कोणाचं तरी ओळखीचे असतील ना. मी म्हणलं ते सर कोण आहेत, ते कोणाचं काही पत्ता लागला. ते म्हणे की कोणीतरी साहेब असते. म्हणलं 14. मग ते एखाद्या महिन्यानंतर आहे ना, आम्ही दुसरे एका मित्र, म्हणजे आता कसं या पोरांचे सिलेक्शन झालं म्हणजे 2-6 महिन्यात लग्न होणारच सगळ्याचे. तसं ते दुसरं लग्न तिथेही दिसले. मग मी उत्सुकता म्हणून परत विचारलं, म्हणे सर कोण आहेत. मग ते काय झालं, ते बातम्याचे पाहिजे एकमेकाला विचारत होते, सर कोण आहेत, सर कोण आहेत. ते कोणाचीच ओळखीच नाही निघालं. मग त्याने मला विचारलं, तुम्ही काय करता. मी म्हटलं टीचर आहे. ठीक आहे त्याला. मग ते माझ्यासोबत कमी राहायचं, बाकी सगळे DC DYSP सोबत जास्त राहायचं. मग मी विचारलं, सर आपण काय करता. ते म्हणे मी आहे ना UPSCचा अभ्यास करतो. मग आमच्या पोरांमध्ये चर्चा झाली की हा इथपर्यंत पोहोचला कसा. नंतर कळलं याला अभ्यासात करायची इच्छा आहे, करत नाही. मग म्हणलं याला या दोन्ही लग्नाचं आमंत्रण कोणी दिलं. तर नंतर असं कळलं की आता एक पोरं 5 झाले, फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात ना फेसबुकला. कोणाचं लग्न असलं किंवा माणूस सोशल मीडियावर पत्रिका अपलोड करतो, लग्न आहे आग्रहाचं निमंत्रण. हा त्या पत्रिका डाउनलोड करून प्रत्येक लग्नाला जातो. प्रत्येक ठिकाणी हजर साहेब. अरे
पोरांनो, अशानं प्रश्न नाही सुटत. तुम्हाला एक सांगू, स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत कधीच कोणी मानत नाही. अवेअरनेस असणं वेगळं, इच्छा असणं वेगळं, आणि ते म्हणजे नाही का कोणीतरी म्हणलं होतं की स्वप्न पहा तुम्ही, पण स्वप्न पाहून ती स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी कष्ट करा. नुसतं तुम्ही जर म्हणले ना मी हे होणार, मी ते होणार, मी ते होणार, मी ते होणार, या करतो, त्या काही नाही फायदा त्याचा. तुमच्यामध्ये इच्छा किती आहे याच्यापेक्षा त्या इच्छेला तुम्ही वास्तवाची किती जोड दिली हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर या 3 अवस्थामध्ये तुम्ही पहिल्याच अवस्थेत राहा. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या 3 अवस्था. पहिल्या अवस्थेत खूप उत्साह असतो, दुसऱ्या अवस्थेत कळते की अभ्यास करावा लागते म्हणून माणूस थोडासा गंभीर्याने जातो, आणि तिसऱ्या अवस्थेत खरंच अभ्यास करतो. जर तुम्ही पहिली अवस्था वेगात पार नाही केली तर तुम्ही तिसऱ्या अवस्थेत जाऊ शकत नाही, तिसऱ्या अवस्थेत नाही गेले तर सिलेक्शन होणार नाही. सद्यस्थिती अशी आहे ना की प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक पालकाला वाटतं, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं मी अभ्यास करावं, मुलानं हे व्हावं. माझ्याकडं तर दररोज एवढी जनता असते. जसं आता भूषणने एक उदाहरण सांगितलं की एका रात्री 3 पुस्तकं वाचलं. माझ्याकडे एका मुलाचा मेसेज आला, सर माझं व्यक्तिमत्व ही कोरी गाडी आहे, त्याच्यावर तुम्हीच नंबर लिहा, पण एका वर्षात मी DYSP झालो पाहिजे. मला प्रश्न पडतो, सुचते कसं? एवढं डोकं अभ्यासात लावलं तर तुम्हाला खरं सांगू, म्हणजे असं नका करू. या अवस्थेत कोणी असेल ना तुम्ही बाहेर पडा. तुम्ही या क्षेत्राला पहिले समजून घ्या. मला सांगा, तुमचं ग्रॅज्युएशन ज्या कोणत्या क्षेत्रात आहे, किमान 3 वर्षाच्या खाली तर ग्रॅज्युएशन नाही ना आपलं कोणाचं. ज्या ग्रॅज्युएशनचं, आता मी सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे, पण आता एक 16-17 वर्ष झाले मी इतिहास शिकवतो. ग्रॅज्युएशनला इतिहास असतो का? नाही. मला आता BSCचं लॉंग फॉर्म सोडलं तर काहीच आठवत नाही. हार्डली जास्त कॉन्सन्ट्रेट केले ते 3 विषय आठवतात. आम्हाला मराठवाडा विद्यापीठात 3 विषय होतात, पण त्याच्यातले कंटेंट एकही नाही आठवत. त्या ग्रॅज्युएशनला मी आयुष्यातली 3 उमेदीची वर्ष दिली की नाही, मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे की नाही. लोक हे काही एवढं सोपं नाही की लगेच तुम्ही आले, 4 पुस्तकं उघडले, लगेच सुरू अभ्यास, झाले साहेब कलेक्टर, असं नाही होत. या 3-4 वर्षात, 2-4 वर्षात त्या पोरांचा मी संघर्ष पाहिला, त्यांचे चढ उतार पाहिले. प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर रडणारा भूषण पाहिला तेव्हा नाही रिझल्ट आला तेव्हा, आणि त्याच वेळेस महाराष्ट्रात पहिला आल्यानंतर मला पुष्पगुच्छ घेऊन माझ्या घरी आल्यानंतर हा घ्या सर पुष्पगुच्छ म्हणून रडणारा भूषणही पाहिला. तुम्ही या क्षेत्राला पहिले समजून घ्या. असं नाही की लगेच झाले अधिकारी, लगेच भरला फॉर्म, नाही. तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय यश मिळणार नाही. आज तुम्ही या सभागृहाच्या बाहेर जाताना मनाला एवढं नक्की सांगा की मी पास होईल तेव्हाच होईल जेव्हा माझा अभ्यास होईल. माझे एक मित्र वरिष्ठ पोलीस अधिकारी, त्याचं मला तेव्हापासून एक वाक्य खूप भारी वाटलं. ते म्हणे की एक लक्षात घे, नापास होण्याचे एकमेव कारण आहे म्हणे की आपला अभ्यास कमी असतो. त्यामुळे जगाला दोष देऊन काही फायदा नाही, समाजाला दोष देऊन काही फायदा नाही. माणूस स्वतःचा उत्तम परीक्षक असतो. आपण काय दिवे लावले ते आपल्याला बरोबर माहीत असते. अभ्यास नक्की करा. एक सिंपल टॅगलाईन स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राची, ते म्हणजे दररोज अभ्यास. कितीही करा तुम्ही, असं नाही किंवा तुमचं 10 तास व्हावा, 15 तास व्हावा, काय जेवढा होईल तेवढं होईल. 4 तास होईल, 5 तास होईल. गिव्ह प्राईम टाईम, श्युअरली इट विल बी रिवॉर्डेड. पण अभ्यासच नाही केला आणि अधिकारी व्हायचं म्हणले तर ते जरा नाही, पूर्णच अवघड गोष्ट आहे. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष दिले ना, तर इथं सुद्धा तुम्हाला चांगला अभ्यास करायला पाहिजे. आणि बरेच लोक, एक मुद्दा क्लिअर करून पुढे जातो, बरेच लोक काय म्हणतात, नाही माझं पहिल्याच अटेम्प्टला झालं पाहिजे. काही विवाहित मंडळी येतात, कोणी लेडीज आल्या, त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर येतात. ते मिसेस ते मॅडम म्हणतात, सर मला आहे ना यांनी मला 2 वर्ष घरून दिलेत. अरे 2 वर्ष घरून दिलेत म्हणजे काय? मी तर म्हणतो तुम्ही थांबवा अभ्यास, तुमच्या मिस्टरांनाच सांगा करायला.
असं कुठं असते का? एकदा यश मिळाल्यावर कोण विचारतं तुम्हाला किती वर्ष? लोक वन्स यू डिसाईड नेव्हर लुक बॅक. आज ठरवा, अभ्यास करायचा ना, घरच्यांशी सगळं व्यवस्थित बोला, सांगा त्यांना. तुम्ही लेडीज असो जेंट्स असो कोणी, घरच्यांना सांगा, तुम्ही कुटुंबाला सांगा, म्हणून मी अभ्यास नक्की करतो. करा सुद्धा. असं नाही की बाबा घरचे म्हणले अभ्यास करा, या फेसबुकच्या विवाहाच्या उदाहरणात नाही अडकले पाहिजे. फक्त घरच्यांना समजावून सांगा मी अभ्यास नक्की करतो, ऑनेस्टली आय विल स्टडी. नक्की अभ्यास करा, पण असं डोक्यावर दगड बांधून अभ्यास नका करा. हे असंच झालं पाहिजे, 1 वर्ष येईल, अर्धाच वर्ष येईल, 6 महिने. तुमच्या हातात फक्त अभ्यास करणं ही एकमेव गोष्टी आहे. बाकी सर्व अधिकार सन्माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येतात. काहीच नाही बघा, तुमच्या अभ्यास करणं आहे. आणि अभ्यास केल्यानंतर काय होते हे सगळे तुमच्या पुढे उदाहरणे 4 झाले. बघा, स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राची मी तुम्हाला वैशिष्ट्ये सांगतो, काय लागते तुमच्यासाठी. हे जे 4 लोक बसलेत ना, या 4 जणांची 4 वैशिष्ट्ये. सोनालीनं सांगितलं, काही माहित नव्हतं त्यांना स्पर्धा परीक्षांचं. मी त्यांच्या आईवडिलांना भेटलो पुण्यात. स्पर्धा परीक्षांचं काहीच घेणं त्यांना. त्यांनी सांगितलं ना की पुण्यात ठेवलं तेव्हा घरच्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगावं लागायचं नोकरीला आहे ना. आपली काळजी घरच्यांना पेक्षा जास्त शेजाऱ्यांना असते. शांत चित्तानं अभ्यास केला. यू मस्ट हॅव गाईड. तुम्हाला मार्गदर्शक नक्की लागतो. कशासाठी? बघा, तुम्ही एक विचार करा, काही कोच आहेत का. आय थिंक जॉन राईट, ही वॉज द कोच ऑफ इंडियन क्रिकेट टीम. काही दिवसाखाली होते जॉन राईट साहेब. व्हॉट आय थिंक ही इज द मोस्ट सक्सेसफुल कोच. आय थिंक त्या काळात भारताची टीम बरीच वेगानं वर गेली. एक कोच नक्की लागतो. तो कशासाठी? अभ्यास तर शेवटी खेळाडूंनाच करावा लागतो ना. खेळाडूंनाच खेळावं लागतं, तसंच विद्यार्थ्यांनाच अभ्यास करावा लागतो. कोच ही द युनिक अकॅडमीसारखी एखादी संस्था असू शकते, मनोहर भोळेसारखा एखादा शिक्षक असू शकतो, किंवा या यशवंतांसारखे काही तुमचे विद्यार्थी मित्र असू शकतात. वेगवेगळी भूमिका आहे. तर ते असणं गरजेचं आहे. सोनालीच्या बाबतीत कोचची भूमिका भावानं पार पाडली. काहीच माहीत नव्हतं, थेट तिथून आणलं, सांगितलं हे असं असं करायचं. अभ्यास तर शेवटी यांनाच करावा लागला. तुम्हाला माहित आहे, फर्स्ट अटेम्प्टला ST आहे आणि जो गांभीर्यानं पहिला अटेम्प्ट दिला MPSCचा त्यामध्ये DYSP. जर मी बरोबर असेल तर 358 स्कोर होता का 62? 363 होता फर्स्ट किन स्कोर. सोपं नाही. ज्यांना कोणाला मेन्सची माहिती आहे त्यांनी 363 स्कोअरचं जरा फिगर डोळ्यापुढे आणा. सोनालीने तर नाही सांगितलं, मला भाऊ सांगत होते रात्री 2-2 वाजेपर्यंत सुद्धा अभ्यास करून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी जेवढा अभ्यास झाला नाही तेवढा जर अभ्यास नाही करून आले तर सोनालीला डिस्कशनला न बसू देता परत काढून दिलं घराकडे रूमवर, दुसऱ्या दिवशी अभ्यास करत. पण सोनालीनं सुद्धा हिंमत लावून धरली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्हाला एक प्राथमिक गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे कॉन्फिडन्स खूप लागतो. माहीत पाहिजे मी करू शकतो. या गोष्टीमुळं 2-2, 4-4 वर्षे, 5-5 वर्षे अभ्यास करणाऱ्या बाजूला पडले कॅन्डिडेट आणि फक्त एका दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सोनालीला DYSPचं पद मिळालं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना काय लागत असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स. तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे नाही आपण होणार. पण परत तोच मुद्दा, उत्साहाच्या अवस्थेत नव्हे तर वास्तविकतेच्या अवस्थेत माहीत पाहिजे की तुम्ही होणार. आत्मविश्वासाचा भाग पहिला. दुसरा, मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. आज पोरं सगळं स्टेजवर आहे. गेल्या वर्षी 5 एप्रिलला रिझल्ट लागला. श्रीकांतला पोस्ट नाही मिळाली. मी श्रीकांतला मध्ये एक प्रश्न विचारला होता, म्हणलं दादा ते रिझल्ट
लागल्यानंतर 5 एप्रिलचा फायनल रिझल्ट, श्रीकांत इंटरव्ह्यूला होते, पोस्ट नाही मिळाली. आणि 10 एप्रिलला प्रिलिम्स होती, 5च दिवस. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला असता, लिस्टमध्ये नाव नसतं, तेव्हा आभाळ कोसळल्यासारखी माणसाची मनस्थिती होते. अभ्यास सोडावं, झोप नाही लागत. असं वाटतं जगातली सर्वात मोठी दुर्घटना आपल्या बाबतीत घडली. कारण इंटरव्ह्यूला जाऊन परत येईल, 5 तारखेची पोस्ट. मी श्रीकांतला एक प्रश्न विचारला, श्रीकांत अभ्यास कधी सुरू केला प्रिलिम्ससाठी म्हणलं. श्रीकांतला आठवत असेल नसेल, श्रीकांत उत्तर दिलं, सर रिझल्ट बाहेर आलो, रिझल्ट पाहिला, माझं नाव नव्हतं, त्याच्यानंतर थेट त्याच पावलानं लायब्ररीत गेलो, दुसऱ्या मिनिटाला अभ्यास सुरू केला. बघा, एकदम शांत चित्तानं सांगितलं. आणि दरम्यानच्या काळात श्रीकांत चेस्ट नाही भरल्यामुळं PSIला बाजूला काढलं होतं. 0.5 तुम्हाला ही गोष्ट किती जणांना माहिती आहे? त्यांना एवढे मार्क आहेत की DYSP मिळालं असतं, पण त्यांना महसूल प्रशासनात इंटरेस्ट होता म्हणून तहसीलदार घेतले. मी बोललो, अभ्यास कसा केला, काय केलं? अभ्यासाची दुसरं स्पर्धा परीक्षांचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा लागते. ही योग्य दिशा अशी होती, शांत चित्तानं आपलं जे काही केलं सगळा व्यवस्थित अभ्यास चालू होता. जे काही केलं सिलेबस माहीत होतं व्यवस्थित, प्रश्नपत्रिकांचं चांगलं ॲनालिसिस होतं, व्यवस्थित स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या, रिव्हिजन झालं होतं, सराव पेपर दिले होते. या अभ्यासाच्या 5ही अवस्था छानपैकी 5 एप्रिलच्या नंतरसुद्धा फॉलो केल्या, योग्य दिशा ठेवली, म्हणून श्रीकांतला आज एक विषय. हे दुसरं तत्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचं. तिसरं, तुम्हाला मी जळगावला बोलताना म्हणाला की सुदर्शन म्हणजे कोण? ही इज ह्युमन इन खाकी, खाकीतील माणूस. ते तब्येतीला अशा एकदम स्ट्रॉंग आहेत ना, तेवढंच मन खूप हलवं, एकदम संवेदनशील. त्यांच्या कविता तुम्ही ऐका कधी. तुमचा अभ्यास कितीही जरी झाला ना, काही मुलं आता मला फोन करतात परीक्षेच्या काळात. म्हणजे एक गर्ल स्टुडंट बिलॉंग टू दिस एरिया टोल्ड मी, मला सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे कारण परवाच्या दिवशी परीक्षा असल्यामुळे माझा BP वाढला. असं नाही ना होत. तुम्ही एखादे मोठे अधिकारी झाले आणि कुठं दंगल उसळली तर रडत बसलं तर चालते का? बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल ना, तिसरी क्वालिटी लागते. सुदर्शनकडे पाहून काय मला वाटतं, तुमचं आहे ना, आत्ताच बोलताना भूषणनं काहीतरी सांगितलं, तुमच्या एकदम डोक्यामध्ये असा बर्फ ठेवलेला लागतो, शांत मन लागतं. जर तुम्ही शांत नसाल ना, तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. तुम्ही बघा, टेन्शनमध्ये इथे येऊन बोलून दाखवा, अवघड आहे. एकदम शांत चित्तानं, व्हेरी ब्युटिफुल वर्ड टर्म, शांतीत क्रांती. ह्या पोरांचे एवढे स्कोर होते ना, सुदर्शन, श्रीकांत, सोनाली, भूषण, समोरच्यांना सांगितलं तर खरं वाटत नव्हते. एकदम शांत चित्तानं अभ्यास, ना काही गडबड ना कुठं. मी तर सुदर्शनला कधीच विचलित होताना पाहिलं नाही, इंटरव्ह्यूच्या काळात होतं. इंटरव्ह्यूला जाताना भूषण आणि सुदर्शन माझ्या कॅबिनमध्ये आम्ही अर्धा तास बसलो होतो. मी या दोघांचे चेहरे निहाळत होतो, यांना टेन्शन येतं का, यांना टेन्शन येत नाही हे पाहून मला टेन्शन येत होतं. एकदम रिलॅक्स, शांत. माणसाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असला ना प्रॉपर, तर मग टेन्शन येत नाही. जी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाची एक खूप महत्त्वाची अवस्था तुमच्यामध्ये लागते, ते म्हणजे तुमचं मन शांत लागते, स्थिर लागते. आणि जेव्हा तुमचं मन शांत असेल, स्थिर असेल, तर तेव्हाच तुम्हाला यश मिळू शकतं. नाहीतर मग ऐन वेळेला सुद्धा, हा सापशिडीचा खेळ आहे बघा. ते काय लास्ट बटवन काहीतरी एक सेकंड लास्ट घरामध्ये सुद्धा सापाच्या तोंडात गेलं तर थेट प्रिलिम्सवर येते माणूस. म्हणजे इंटरव्ह्यूला काही प्रॉब्लेम झाला तरी थेट खाली. असे कित्येक विद्यार्थी आहेत की ऐन वेळेला परफॉर्म नाही करता आलं, त्याच्यामुळं खाली आले.
तुम्हाला त्याच्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही जे करताय ना, कारण आता मी दररोज असं हे पाहतो मला भेटणारे येणारे काही विद्यार्थी. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेव्हा MPSCचं मेरिट 125 लागलं तेव्हा एका विद्यार्थ्याचा 165 स्कोर होता आउट ऑफ 400. किती मेरिट होतं? 125. त्याचा स्कोर किती होता? 165. क्लिअर कट पास झाला. काय प्रश्नच नव्हता पास होण्याचा. 400 पैकी 165. त्या काळात काही जास्त स्कोर असणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. साहजिकच अपेक्षाही वाढल्या. माझा एवढा स्कोर आला, मेन्सला चांगलं झालं पाहिजे, खूपच व्यवस्थित केलं पाहिजे, असं तसं सगळ्या मित्रांमध्ये पसरलं. स्कोर आला, एवढा स्कोर आला. तुम्हाला इथं ती कथा सांगण्याच्या अगोदर थोडं बॅक करून सांगतो. जेव्हा राज्यसेवा मेन्सची की आली, भूषणचा स्कोर आला 430. भूषणनं मला फोन केला, सर. मी म्हणलं किती आला दादा स्कोर? सर म्हणून सांगण्यासारखाच आला. किती आला? 430. मी म्हणलं इथून बाहेर सांगताना स्कोर 370 सांगायचा. 70 चांगला होता. 370 हा स्कोर आम्हाला तिघालाच माहीत होता. मी, एक अजय नसते म्हणून आमच्या आता व्हिडिओ क्लासमध्ये झालेले अजय आणि भूषण, कोणालाच माहीत नव्हतं बाबा. त्यानंतर आहे ना सोशल मीडियावर टेलिग्राम, व्हॉट्सअप एक यादी आली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्कोअर असलेले विद्यार्थी. त्याच्यात भूषणचं नाव कुठंच नव्हतं. आम्ही का केलं असं? आम्हाला फोकसमध्ये येऊ द्यायचं नव्हतं. बघा, फोकसमध्ये आलं की अपेक्षा वाढणार, अपेक्षा वाढलं की तुमचाच कार्यक्रम होणार. स्ट्रेसमध्ये येतं माणूस. भूषणचं नाव कुठंच नव्हतं. त्यानंतर मी भूषणला फोन केला, म्हणले दादा आपली स्ट्रॅटेजी यशस्वी झाली, कुठंच नाव नाही. आमच्या ग्रुपमधल्या पोरांना सुद्धा भूषणचा स्कोर इंटरव्ह्यू 15-20 दिवसावर आला तेव्हा कळालं. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं एवढा स्कोर घेऊन. यश मिळालं ना सगळ्याला माहीत होतं. त्याच्यामुळे शांत राहा. उगाच इकडे तिकडे सांगत फिरू नका, मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो. 4-6 महिने, 1 वर्षभर नातलग म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा खूप मान सन्मान देतात, पण नंतर तेच विचारतात काय झालं तुझं. रिलॅक्स मनानं करा, शांत मन ठेवून करा. मग जेव्हा आता त्या विद्यार्थ्याचं तुम्हाला सांगत होतो 165 स्कोर आला, सगळीकडे माहीत झालं 165 स्कोर, खूप चांगला स्कोर होता त्या वर्षी. तो मला भेटला. मी बोललो हे बघ, एक तर तू शांत राहा, असा व्हायबल होऊ नको. नाही सर आता मला एवढा स्कोर आला ना तर माझा मेन्सला तर खूपच आला पाहिजे, असं तसं. यू लुक हिअर अगेन टुडे ऑल्सो. आजही मला वाटतं की तो मुलगा महाराष्ट्रामध्ये एका चांगल्या पोस्टचा दावेदार आहे. काय झालं काय माहिती, प्रिलिम्सला 200 पैकी 165 आला आणि मेन्सला 700 पैकी 167 आला. मी काय म्हणलं तुमच्या लक्षात आलं? प्रिलिम्सला 400 पैकी 165 आला, मेन्सला तेव्हा मराठी इंग्लिश 200 मार्क 600 पैकी, तेव्हा 600 पैकी मेन्सला 167 आला. कुठं गेलं बघा बरं गाडी. तुम्ही अभ्यास करा, शांततेत करा, अपेक्षांचं ओझं घेऊन नका करू. घरच्यांना एकदा सांगा निवांत असं असं आहे. पहिली क्वालिटी कॉन्फिडन्स, दुसरी अभ्यासाची योग्य दिशा, तिसरी शांत मन आणि चौथी महत्वाची भूषणशी संबंधित आहे. ही सगळी पदं एक मार्कनं गेली. प्रिलिम्सही गेली त्याच्यात पाहत, पण त्या 1 या आकड्यानं आज अख्ख्या महाराष्ट्रात भूषणला फेमस केला. पहिला हा जो टॅग चिकटला ना तो आयुष्यभर कायम राहणार आहे. भूषण फार त्यांच्या नातवंडाला सुद्धा सांगू शकाल, बेटे हो त्या काळात मी पहिलं होतो महाराष्ट्रात. पण हे पहिलं येण्याची जी क्वालिटी काय होती, एकदम शांत चित्तानं सातत्यपूर्ण अभ्यास, एकदम कन्सिस्टन्सी इज द फोर्थ क्वालिटी. नो ऑप्शन ॲट ऑल, यू स्टिक टू विकेट, रन्स विल कम ऑटोमॅटिकली. एकदम शांत चित्तानं हे परीक्षा आली, अपयशाला ठीक आहे, हे अपयशाला ठीक आहे, हे अपयशाला ठीक आहे. आणि जेव्हा
MPSCचा रिझल्ट लागला राज्यसेवेचा, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात लख प्रकाश पडला. हे कुठं अंधार कुठं पळून गेला, कोणतं एक मार्क नको STI गेली, कुठं DYSP गेली, कुठं प्रिलिम्स नापास, ते सगळ्या गोष्टी इतिहास बनला. सगळ्या गोष्टी इतिहास बनला. आणि वर्तमान काय होतं की भूषण आहिरे महाराष्ट्रात सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी. जर प्रामाणिक प्रयत्नामध्ये सातत्य ठेवलं नसतं तर हे यश मिळालं नसतं. त्याच्यामुळं तुम्हाला वाट पाहण्याची तयारी ठेवावी लागेल, तुमच्या प्रयत्नात सातत्य ठेवावं लागेल. ही चौथी क्वालिटी. या 4 गोष्टी घेऊन तुम्ही स्पर्धा परीक्षेत उतरा. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही आता MPSCच्या खरं म्हणजे सुवर्णयुगात आहे. माझा एक व्याख्यानाचा शेवटचा भाग. जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा 4 वर्षात एक जाहिरात यायची, आता 4 महिन्यात एक जाहिरात येते. तर तसं 4 महिन्याच्या आत सुद्धा येते. मला कायम वाटतं तेव्हा आपल्या वेळेस असतं तर आपला होकला चान्स थोडक्यात. मी आत्ता पोरांना येताना गाडीत म्हणलं, हे बघा म्हणलं, मला आजही कोणी DYSP केलं नाही, सगळं सोडून देईल म्हणून. खरंच एक पॅशन असतं ना माणसाला. बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. हे सुवर्णयुग म्हणजे काय? बघा, आता जागा भरपूर आहेत, अनेक जाहिराती आहेत की नाही. STI आहे, PSI आहे, राज्यसेवा आहे, कुठं फॉरेस्ट आहे, कुठं ते AMPIचे आहे, परत आणखीन कोणत्या जाहिराती येणार म्हणतात. जाहिराती भरपूर आहेत. मला आठवतंय मी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा, एकदा 72 जागासाठी जाहिरात आली, ती 3 वर्ष चालली. एकदा तर 4 वर्षानंतर रिझल्ट लागला. आज तशी परिस्थिती नाही ना. सन्माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जे काही सद्यस्थितीत बदल केले ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात घ्या की तुम्ही सुवर्णयुगात आहे. त्याचे 2 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट फॅक्टर इज की तुम्हाला जागांची उपलब्धता भरपूर आहे. अँड सेकंड फॅक्टर इज, तुम्ही लक्षात घ्या, सर्व परीक्षांचा 90% सिलेबस सारखा आहे. ऐका नाही माझं म्हणणं बरोबर? देन अभ्यास करा ना. तुम्ही म्हणाल अभ्यास या सगळ्या परीक्षांचा एकत्र अभ्यास कसा करायचा? काही नाही. आज गेलं की उजव्या हाताला लिहा सर्व परीक्षांना एकत्र असलेला सिलेबस, डाव्या परीक्षेला लिहा डाव्या हाताला लिहा. STIला काय वेगळं आहे, PSIला काय वेगळं आहे, RFOला काय वेगळं आहे, राज्यसेवा मेन्सला काय वेगळं आहे, ते डाव्या हाताला लिहा. जो कंबाईन सिलेबस आहे तो सुरू करा. तुमच्या असं लक्षात येईल की 90% सिलेबस सगळ्या परीक्षांचा सारखा आहे. या 2 गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत. एक तर जागांची उपलब्धता जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 90% सिलेबस सारखा आहे. तुम्ही अभ्यास करा. असं नको व्हायला रोज सुवर्णयुग समजून जायचं आणि तुम्ही फक्त दुरून पाहायचं. यू स्टडी फास्ट. फक्त शेवटला सांगतो, 2च गोष्टीची काळजी घ्या. एक, दर्जेदार पुस्तकांचा वापर करा. पुस्तकांचे 2 प्रकार आहेत, शिक्षकांनी लिहिलेले पुस्तकं आणि अभ्यासकांनी लिहिलेलं पुस्तकं. दोन्ही पुस्तकं वापरा. फक्त सिक्वेन्स जरा व्यवस्थित ठेवा. शिक्षकानं लिहिलेल्या पुस्तकातून रिव्हिजन करा, ते सेकंड स्टेजमध्ये वापरा. अभ्यासकाने लिहिलेल्या पुस्तकातून अभ्यास करा. हे कसे ओळखायचे तुम्ही म्हणाल? तेव्हा अकॅडमीचं आता इकडे सेशन सुरू होईल. अकॅडमीच्या सूचना फलकावरच पुस्तकांची यादी पहिल्याच दिवशी लावून घेऊ आपण. सगळे वेगवेगळे रिसोर्सेस या भागामध्ये उपलब्ध होणं हा अकॅडमीचा एक उद्देश आहे. त्याच्यामुळे पुस्तकांची यादी पहिल्याच दिवशी. 2च गोष्टीची काळजी घ्या म्हणाल. एक, पुस्तकं चांगले वापरा आणि 2, स्ट्रेस फ्री माइंडनं अभ्यास करा. डोंट टेक टेन्शन. टेन्शन ही घ्यायची नाही, द्यायची गोष्ट आहे. तुम्हाला पहिले पटायला पाहिजे. आत्मविश्वासानं अभ्यास करा. माझा एक मित्र सांगायचा, आत्मविश्वास कसा पाहिजे. 10 मित्र जर अभ्यास करत असले तर त्याच्यातला एक प्रत्येकाला कायम वाटायला पाहिजे, मी नाही पास झालो नाही तर 9 तर कधीच होणार नाही. Behave confidently. Use quality books. Stress free mind. Surely यश मिळेल तुम्हाला. म्हणून या MPSCच्या या सुवर्णयुगात तुमचंही सुवर्णयुग येऊ देत. या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांना खूप चांगलं यश मिळेल, खूप चांगलं मिळेल या अपेक्षेसह
परत अकॅडमीच्या एका आमचं कुटुंब आहे, कुटुंबाची एक शाखा आमची इकडं सुरू झाली. तुम्हाला कधी काही मदत लागली तर तुम्ही इथे येऊ शकता, मेन ब्रँचला येऊ शकता. या आश्वासनासह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. या तीनही मान्यवरांनी, चारही मान्यवरांनी आणि मनोहर भोळे सरांच्या भाषणातून तुम्हाला प्रेरणा आणि नक्की मार्गदर्शन हे मिळालं असेल. त्याच्यामुळे आता अधिक काही बोलण्याची गरज नाही. फक्त आत्ता ते सर सांगून गेले की येत्या 1-2 दिवसामध्येच किंवा येत्या आठवड्यामध्ये PSI STI ASOची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि 16 जुलैला बहुतेक ती परीक्षा पण होईल, पूर्वपरीक्षा त्याची. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन हवं असेल त्यांच्यासाठी फक्त मी हे सांगतो की 11 मेला आपली युनिक अकॅडमीच्या चिंचवड ब्रँचमध्ये PSI STI साठीची बॅच सुरू होईल. ती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये ती बॅच राहील. आणि राज्यसेवेचं मार्गदर्शन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 15 मे आणि 15 जून अशा 2 बॅचेस सुरू होतील. 15 मेची बॅच ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 10 राहील आणि 15 जूनची बॅच ही सायंकाळी 5 ते 7 राहील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना दररोजची किंवा काही काम करत असतील, जॉब करत असतील किंवा अन्य काही अडचणी असतील, डेली बॅच शक्य नाही अशा मुलांसाठी एक विकेंडची बॅच, फक्त शनिवार रविवारी होणारी बॅच देखील आपण सुरू करणार आहोत. 15 जुलैला ही विकेंड बॅच सुरू होईल, जी बॅच शनिवारी दुपारी 2 ते 8 अशी राहील आणि रविवारी सकाळी 9 ते 5 राहील. त्याच्यामुळे तुमच्या सोयीने तुम्ही ते ठरवा. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटत असल्यास तुम्ही नक्की संपर्क साधा आपल्या चिंचवडच्या ब्रँचमध्ये. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आभार मानतो की त्यांनी सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजचे हे चारही मान्यवर आणि मनोहर भोळे सर, गव्हाणे सर, आत्ता भूषण हिरेंनी सांगितलं की 30 दिवसात किती व्याख्यानं आणि भाषण सत्कार झाले, पण ही प्रेरणा असते आणि ती आपल्याला मिळावी त्याच्यासाठी ते कधी नाही म्हणत नाही त्या प्रकारच्या कार्यक्रमांना. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे, या चारही मान्यवरांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलेत. खूप खूप आभार, धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.